बदलत्या काळानुसार AI तंत्रज्ञानाचा वापर करावा लागला तरीही माणसाची बुद्धिमत्ता हेच या सर्वांच्या प्रगतीचे सामर्थ्य आहे असे ठणकावून सांगणारे प्रमुख अतिथी आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. माननीय श्री विवेक सावंतजी आजचा त्यांच्या व्याख्यानाचा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण. आदरणीय अप्पासाहेबांच्या स्मृतीला मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे माननीय धर्मराजजी, आदरणीय स्वामी सर, या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. मला इथे पकडून आणण्यामध्ये ज्यांना यश आलं असे संतोष पाटील सर, त्याचप्रमाणे बुवा सर, विनोद बिराजदार आणि सर्व सहकाऱ्यांना त्यांच्याविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आणि सर्वात मोठी कृतज्ञता म्हणजे इथे मी बरोबर 5 वाजता आलो त्यावेळेला ज्या प्रतिष्ठित नागरिकांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या, पण विद्यार्थ्यांनी तेव्हापासून बसलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. मला माहीत नाही की इतका वेळ मी शाळेत असताना असं बसलो असतो का. त्याआधी आदरणीय अप्पासाहेबांनी जी संस्था घडवली आहे त्याच्यामध्ये या प्रकारची संस्कृती आहे हे बघून मला विशेष आनंद होतो. आज माझ्या तुमच्याशी मनोगताचा विषय जो आहे तो कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण असा आहे. हा विषय बघितला आणि माझ्याविषयी काही ऐकलं त्याच्यावरून तुम्हाला असा गैरसमज होईल की हे कोणीतरी शास्त्रज्ञ आहेत आणि हे आता आपल्याला काहीतरी भाषण द्यायला आले आणि यांचा विषयसुद्धा बऱ्यापैकी अवघड दिसतोय, त्यार्थी आता पुढे काय वाढवून ठेवले. त्यामुळे एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि माझ्या व्याख्यानाकडे वळतो. एकदा असंच एका शास्त्रज्ञाला अशा व्याख्यानासाठी बोलवलं जातं आणि तो सुरू करतो त्याचं अवघड बोलणं. हळूहळू सगळे श्रोते निरनिराळ्या दारांनी निघून जातात आणि जवळजवळ सगळं सभागृह रिकामं होतं. पण एक श्रोता मात्र उरतो आणि तो असा एकदम ताडकन उभा राहतो आणि हातात त्याच्या एक रिव्हॉल्वर असतं आणि तो त्या वक्त्याकडे असं ते बघतो. तो वक्ता घाबरतो. तो म्हणतो, अहो काय करणार, आमचा विषयच असा आहे, त्याच्यामुळे मी त्यातल्या त्यात सोपं करून सांगतो आहे, तर तुम्ही कृपा करून मला जीव घेऊ नका. तर तो श्रोता हातात रिव्हॉल्वर घेऊन त्याला असं म्हणतो की तुम्ही बाजूला सरका, मी तुम्हाला नाही शोधत आहे, तुम्हाला इथे ज्यांनी बोलवलं त्यांना मी शोधतोय. तसं आज संयोजकांपैकी कोणाचाही होऊ नये अशी काळजी मी घेईन. तरीसुद्धा ज्यांची कोणाची वेळ होईल, कोणाची बस असेल काय असेल, त्यांनी इतर श्रोत्यांना डिस्टर्बन्स होणार नाही असं बघून सभागृहातून जायला हरकत नाही. तो काही मी माझा अधीक्षक समजणार नाही, कारण कोणाकोणाला निरनिराळी कामं असतात आणि आपला कार्यक्रम सुरू व्हायला खूप उशीर झाला याची मला कल्पना आहे. फक्त हा विषय तुम्हाला नीट समजावा या कळकळीपोटी खूप सुंदर स्लाइड्स केल्या आहेत, त्याची मजा तुम्ही घ्या. आणि याच्यातल्या बहुसंख्य स्लाइड्स या मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून केलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी स्वतः काही मोठा चित्रकार नाही, पण काही सहकाऱ्यांच्या मदतीने या सुंदर स्लाइड केल्या आहेत. त्या बघण्यामध्ये तुम्हाला आनंद होईल असं मला वाटतं. आय अँड AI असा आपला विषय, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण. तर AI हा आपल्याला विचारतं की हम आपके है तो. आता सगळ्या निरनिराळ्या माध्यमांमधून ज्या बातम्या येतात, जी प्रसिद्धी होते, त्याच्यानी आपल्याला असं सांगितलं जातं की तो रोजगार विनाशक आहे, तो तुमचा प्रतिस्पर्धी आहे, तो शत्रू आहे, तो तुमचा जेलर आहे.
तो तुमचा सगळ्या विश्वाचं नियंत्रण त्याच्या हातात घेणार आहे, तो डीप फेकू आहे, तो बंडला मारतो, तो तुम्हाला संमोहित करून सोडतो, तुमचं ब्रेन वॉश करतो. अशा निरनिराळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात आणि माध्यमांमधून रोज काही ना काही अशा बातम्या पसरवल्या जातात. तो तुम्हाला फसवतो, तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे काढतो वगैरे वगैरे अशा खूप गोष्टी सांगितल्या जातात. त्या तुम्हाला इथे समोर चित्रामध्ये दिसत आहेत. याला विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना मी सांगेन की याला वर्ड क्लाउड असं म्हणतात, शब्दमेघ. म्हणजे खूप मुद्दे तुम्हाला कमी वेळात जर सांगायचे असतील तुमच्या शिक्षकांना तर तुम्ही हे ॲप वापरू शकता, त्याच्याने पटकन सगळं सांगता येतं. तर असे खूप निरनिराळे गैरसमज हे तो तुमचा ब्रेन हॅक करतो, असे खूप काय गैरसमज किंवा समज हे माध्यमातून पसरवले जातात. पण आपल्याला ते सगळं बाजूला ठेवून सत्य काय आहे त्याचा शोध आज घ्यायचा आहे. तर याचा थोडासा इतिहास बघू. हर्बर्ट सायमन नावाचे जे शास्त्रज्ञ होते तर जुन्या काळामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही लवकरच अशी कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करू की जी माणसांची साधीसुधीच नाही तर अतिशय गुंतागुंतीची कामं करेल, कविता करेल, संभाषणं करतील माणसांसारखी अर्थपूर्ण संभाषण. आणि इतकंच काय तर चित्रपटांचं दिग्दर्शन सुद्धा ही कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकेल. त्याच्यानंतर त्यांनी असं एक विधान केलं की माणसं जी कामं करू शकतात ती आम्ही आता संगणकातून करून दाखवू. आणि दुसरे एक मर्विन मिन्स्की नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी असं सांगितलं की आता एका पिढीच्या आत माणूस जे करू शकतो तशा प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता अत्यंत सशक्त अशी आम्ही विकसित करून टाकू. त्याच्या पुढे जाऊन मर्विन मिन्स्की यांनी असं घाबरून टाकणारं विधान केलं होतं की ती माणसांना पाळीव प्राणी म्हणून तो संगणक 10 वर्षांनी ठेवणार. इतका तो शक्तिशाली होईल की माणसांना काही किंमतच राहणार नाही. याच्याने त्यावेळेच्या जगातले लोक किती घाबरते असतील तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की आता आम्ही मनविरहित अशा पार्ट्सपासून माणसाचं मनच करून दाखवू काय. म्हणजे जर तुम्ही मोटारचे पार्ट्स असे वेगळे काढून जमिनीवर ठेवले तर तुम्हाला कळत नाही ते मोटार होईल याच्यातून. ते एकत्र जोडले की मोटार होते. त्या प्रत्येक पार्टमध्ये मोटार नसते, तसं आम्ही प्रत्येक पार्ट वेगळा काढू पण त्याच्यातून मानवी मन तयार करतो. अशा अनेक गोष्टी त्या काळात सांगितल्या जायच्या. पण ह्या संशोधनाला जवळजवळ एक 35-40 वर्षे हे संशोधन झालं. याचं प्रचंड फंडिंग झालं. अनेक शास्त्रज्ञांची याच्यात करिअर झाली, त्यांचे संशोधन पण 2 शोधनिबंध झाले, त्याच्यावर हाईप झाली, हॉलिवूडच्या मूव्हीज निघाल्या, लोक घाबरून गेले, बरंच काय झालं. परंतु सातत्याने मानवी बुद्धिमत्तेची प्रतिकृती संगणकामध्ये करण्यामध्ये या शास्त्रज्ञांना अपयश येत गेलं. आणि मग हे स्पष्ट झालं की कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेची सही नक्कल असं जे चित्र रंगवलं जात होतं ती 20व्या शतकातली संकल्पनाच मुळी कालबाह्य ठरली. 20व्या शतकाचं एक वैशिष्ट्य होतं की 20व्या शतकाने माणसाला यंत्रवत बनवण्यामध्ये दुर्दैवाने यश मिळवलं. म्हणजे माणसं कारखान्यामध्ये त्या असेंब्ली लाईनवर मशीनसारखी काम करत होती. त्यांच्या कल्पनाशक्तीला त्याच्यात कुठलाही वाव नव्हता. फ्रेडरिक टेलर यांनी त्यांच्या मॅनेजमेंटच्या ग्रंथामध्ये लिहून टाकलं की ऑपरेटर शुड नॉट थिंक अँड थिंकर शुड नॉट ऑपरेट. अशा प्रकारचं एक कन्व्हेअर बेल्टवर असलेल्या माणसांनी यंत्रासारखंच वागलं पाहिजे. आणि कोट्यावधी माणसं जगातली असं जर करू लागलं. माणसाचं यंत्र बनवण्यात 20व्या शतकाला दुर्दैवाने यश आलं. आता यंत्रातून माणूस निर्माण करणं किंवा यंत्रातून मानवी बुद्धिमत्ता निर्माण करणं ह्या प्रयत्नाला मात्र 20व्या शतकामध्ये अपयश आलं. आणि 21व्या शतक उजाडता ते अशी गोड बातमी घेऊन आलं की हे शक्य नाही. याची एक सिद्धता म्हणजे गणिती सिद्धता सुद्धा प्राप्त झाली. त्याच्यामुळे ही संकल्पनाच कोणी कालबाह्य ठरली. याचं प्रूफ तुमच्यापैकी जे बँक अकाउंट नेट बँकिंग वापरतात त्यांनी हे ओळखलं का की तुम्ही ज्यावेळी कॅप्चा देता तसा तो समजायला होत वाचतो आणि आपण बरोबर टाकतो आणि आपलं बँक अकाउंट ओपन होतं. पण
रोबॉटला ते जमत नाही. म्हणजे मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याच्यात आजसुद्धा केवढा अंतर आहे हे तुम्हाला रोजच्या अनुभवाने माहीत आहे. आता असं होण्याचं कारण काय होतं? कुठल्या अडचणी होत्या बरं? तर पहिली अडचण होती की माणसांना जशी ज्ञानेंद्रिय आहेत तेवढी विकसित ज्ञानेंद्रिय अद्याप आपण यंत्रात तयार करू शकले नाही. जे विद्यार्थी इथे बसले ते बहुसंख्य लोक मोबाईल फोनमधून फोटो काढत असतील. यस ऑर नो? यस ऑर नो? तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? मी हे भाषण तुमच्या मधल्या लोकांसाठी देतोय बरं का, पुढच्या आणि मागच्यांसाठी नाही देते. हां, कारण तुमच्या पिढीला हे सगळं महत्त्वाचं आहे. आता तो जो तुमच्या कम्प्युटरचा स्मार्टफोनचा कॅमेरा आहे तो आणि तुमचा डोळा, तर तुमचा डोळा त्या कॅमेऱ्यापेक्षा किती प्रगल्भ आहे याच्यावर तुम्ही आता अभ्यास करा. मी पण एक शिक्षक होतो पूर्वी, त्याच्यामुळे मी गृहपाठ दिल्याशिवाय काही सोडत नाही. तर तुम्ही घरी जा आणि ChatGPTला विचारा की आपला डोळा, मानवी डोळा हा मोबाईलमधल्या कॅमेऱ्यापेक्षा कुठल्या बाबतीत श्रेष्ठ आहे बरं? कारण मला वेळेची मर्यादा आहे म्हणून मी त्याच्यात जाणार नाही. पण ही सगळी अशी ज्ञानेंद्रिय आपली जी आहेत, आपला कान आहे आणि आपल्या नाकाचं काही बोलायचंच नाही, कारण अजून संगणकाला वास काही येत नाही. त्वचा, त्याला स्पर्श काही कळत नाही. आणि त्याच्यामुळे आणि जिभेचा तर प्रश्नच नाही, त्याच्यामुळे अजून खूप मागे आहे. दुसरी गोष्ट काय तर आपली जी ज्ञानेंद्रियाची नक्कल करू शकणारे स्मार्ट असे जे सेन्सर्स आहेत ते आपल्याला मिळालेले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आपली कर्मेंद्रिय, आपण हाताने काय करू शकतो. म्हणजे तुम्ही विचार करत राहा की दिवसभरात तुम्ही हाताने काय करू शकता. ती सगळी कामं रोबोकडून करून घ्यायची तर एवढं सॉफ्टवेअर लिहावं लागेल, एवढी एनर्जी त्याच्यासाठी लागेल, एवढी गुंतागुंतीची यंत्रणा भरावी लागेल, हे अजून तरी काही शक्य नाही. म्हणजे रोबॉटिक्स हे तिच्या बाल्यावस्थेमध्ये आहे. दुसरी गोष्ट काय तर याच्यासाठी जी कम्प्यूट पॉवर लागते हे आम्ही CDACमध्ये निर्माण केली, तर तशी आता तर त्याच्यात कित्येक लक्ष अगदी पट जास्त कम्प्यूट पॉवर आता जगामध्ये आहे, तुमच्या स्मार्टफोनवर आहे. पण मानवी बुद्धिमत्तेची सही नक्कल करण्यासाठी जी संगणकीय क्षमता हवी होती ती त्यावेळी नव्हती, आजही नाही. त्याचबरोबर जी प्रोग्रॅमिंगची प्रणाली लागते, मानवी मेंदूची सही नक्कल करण्यासाठी जी व्यामिश्रता आहे, गुंतागुंत आहे, ती समजून घेणारी आणि कसं कार्यरत होणारी ही जी संगणक प्रणाली आहे ती त्याही वेळी नव्हती, आजही नाही. आणि त्याचबरोबर मगाशी जो उल्लेख केला तर मानवी मेंदू हा संगणकाप्रमाणे चालतो असा जो गृहीतक होतं, असा जो समज होता की ज्या अर्थी आपलं संगणक चालतोय आणि मानवी मेंदू पण चालतोय, तर तो एखाद्या यंत्रासारखा चालत असेल, त्याचे पार्ट्स असतील, ते पार्ट्स एकत्र जोडले की तसंच आपल्याला करता येईल, हे गृहीतक मुळामध्ये चुकीचं होतं. आणि त्याच्यामुळे मानवी मेंदूमध्ये त्याचं एक कार्य म्हणजे मन आहे. मन असं काही म्हणजे जसं तुमचं जठर किंवा तुमचं आतडं ते वेगळं दाखवता येतं चित्रामध्ये किंवा सर्जरी करताना ते दिसतं, तसं माणसाचं मन शरीरात कुठेच दिसत नाही. माणसाचं मन हे मेंदूचं एक कार्य आहे आणि त्याच्यामुळे ते असं काहीतरी तयार करता येईल, एखादं स्ट्रक्चर सारखं, ही संकल्पनाच मुळात चुकीची होती. माणसं आपले विचार, आपल्या भावना आणि त्याचं वर्तन हे त्या मनातून निर्माण होतं आणि माणसाच्या मनानेच त्याच्याकडे पुन्हा बघू शकतो. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो की तुम्ही ज्या वेळेला आईशी खोटं बोलता, म्हणजे तुम्ही बोलत नाही, तुम्ही बोललात तर असं मी म्हणतोय, तुम्ही ज्या वेळेला आईशी खोटं बोलता त्यावेळेला खोटं बोलायला पाहिजे हे मनामध्ये तयार होतं. येस ऑर नो? येस ऑर नो? येस. खरेच कोणी खोटं बोलत नसल्यामुळे कोणीच येस म्हणत नाही. बरं, तर तुम्ही खोटं बोलता त्यामुळे ते मनामध्ये तयार होतं. पण त्या मनाने ते मनच तुम्हाला सांगतं की बघा तू खोटं बोलतोय आईशी, तू असं काही करू नकोस. म्हणजे आपलं मन, आपल्या भावना, आपले विचार आणि आपलं वर्तन हे ज्या मनामधून तयार होतं त्या मनानेच त्या
सर्व गोष्टींकडे आपल्याला तटस्थपणे बघता येईल. ह्याला जाणीव असं म्हणतात. आणि अशी जाणीव ही संगणकांमध्ये निर्माण करता येईल का? तर मग ते माणसाची कॉपी होईल. ओके, म्हणजे जाणीव, माणसाची जाणीव ही कम्प्युटेबल आहे का? तर याचं उत्तर आज तरी नाही असं आहे. ही खूप गोड बातमी आहे. म्हणजे आपला माणूस पण जे आपल्या जाणीवेमध्ये दडलेलं आहे ते अजून काही यंत्रामध्ये आलेलं नाही आहे. असे 21व्या शतकाने बऱ्याच काही चांगल्या बातम्या सुरुवात होताना आपल्यासमोर आणल्या. आणि त्याच्यामुळे AI आणि मानवी बुद्धिमत्ता या समान आहेत, या एकसारख्याच आहेत. जे आपण यंत्रामध्ये तयार करतोय तेच माणसाच्या डोक्यात असण्याची शक्यता आहे. हे जे ॲसम्पशन होतं, गृहीतक होतं, हे कालबाह्य ठरलं. आणि त्याच्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट समोर आली, सिम्युलेशन इज नॉट डुप्लिकेशन. म्हणजे काय? तर फ्लाईट सिम्युलेटरमध्ये पायलटला शिकवलं जातं. तर फ्लाईट सिम्युलेटरमध्ये पायलट बसला की त्याला असं वाटतं की आपण जणू काही विमानातच बसलो. सगळं म्हणजे वादळ आलं तर विमानांना अशा हादरे बसतात वगैरे, ते सगळं त्याला आतमध्ये होतं. तो कंट्रोल करतो, तो उडताना असं हवेचं प्रेशर त्याला कमी झालेलं दिसतं, आय कसं भासतं, असं सगळं होतं. पण फ्लाईट सिम्युलेटर म्हणजे विमान असतं का? यस ऑर नो? फ्लाईट सिम्युलेटर म्हणजे विमान असतं का? नाही. फ्लाईट सिम्युलेटर हा सिम्युलेटर असतं, म्हणजे ते आभासी असं विमान असतं, ते खरं विमान नसतं. तसं संगणकामधली बुद्धिमत्ता ही माणसांच्या बुद्धिमत्तेच्या काही प्रमाणाची कॉपी करते, ती त्याचा आभासी स्वरूप आहे. खरी मानवी बुद्धिमत्तेची कॉपी त्याच्यात होत नाही. हे 20व्या शतकाने आपल्याला सिद्ध केलं आणि 21वं शतक आपल्याला ते सांगत आलं. आता हे ज्यावेळेला अपयश येत होतं संशोधनामध्ये, त्यावेळेला हळूहळू त्याला लोकांनी निधी द्यायला बंदी केली. आणि त्याच्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये एक AI विंडर, म्हणजे ज्यावेळी कोणीच त्याच्यातल्या संशोधनाला पैसे देत नाही आहे, असा काही दशकांचा कालखंड गेला. आणि मग आता पैसे मिळत नाहीत, मग आता संशोधन कसं करायचं? आणि ते सैद्धांतिकदृष्ट्या आता अशक्य आहे माणसाची बुद्धिमत्ता त्याच्यात आणणं. मग एक वेगळा विचार समोर आला. आणि तो विचार हा की माणसाला जे जमत नाही ते आता आपण बुद्धिमत्तेमध्ये, या बुद्धिमत्तेमध्ये निर्माण करू. म्हणून या बुद्धिमत्तेचं फरक नाव हे द्यायला पाहिजे की न मानवी बुद्धिमत्ता. मानवी बुद्धिमत्तेला जे जे जमत नाही सर्वसाधारणपणे ते करणारी बुद्धिमत्ता, हे त्याचं आताचं स्वरूप आहे. 21व्या शतकातलं कृत्रिम बुद्धिमत्तेचं स्वरूप त्या कृत्रिम शब्दामुळे गोंधळ होतो, कारण तो रूढ अर्थाने चालत आलेला शब्द आहे, तो आजही आपण वापरतो. पण त्यावेळेचा कृत्रिमचा अर्थ होता की माणसाच्या बुद्धिमत्तेची कृत्रिम त्याची नसतं. आताचा अर्थ काय की न मानवी बुद्धिमत्ता, जे माणसाला जमत नाही ते करू शकणारी बुद्धिमत्ता. मग माणसाला काय काय जमत नाही आणि ते काय काय करू शकतात त्याची मजा आपण बघणार आहोत थोड्या वेळाने. तर आता ह्याचे काही काही महत्त्वाचे टप्पे आहेत, ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. की हे जे जॉफ्री हिंटन आहेत, यांना गेल्या वर्षीचं नोबेल पारितोषिक या संशोधनासाठी मिळालं की आता बुद्धिमत्तेचा विकास हा न मानवी दिशेने आपल्याला करायचा. हा शोध आणि याच्यासाठी आवश्यक असलेलं संशोधन हे यांनी प्रथम उभं केलं. आज जो तुम्ही ओपन AI वाटला किंवा ChatGPT, त्याचे हे जनक आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स ह्या संकल्पनेची निर्मिती केली. 1986 साली डीप लर्निंग म्हणजे गहन असं शिक्षण, ते गहन शिक्षण तो कसं करतो मी तुम्हाला एका आकृतीतून दाखवणार आहे. तर त्याची निर्मिती त्यांनी केली. आता बघा, ही मांजर नावाची गोष्ट, ही मांजर आहे, हे AI कसं ओळखतो ते बघत राहतो. कशी चुकीची उत्तरं पहिल्यांदा काढतो. समोर दिसतंय तुम्हाला व्यवस्थित? ही जी हे न्यूरल नेटवर्क आहे आणि ह्याची लेयर्स आहेत. आता मी जर ही तुम्हाला ही जी वर्तुळ दिसत आहेत त्याची खूप अशी लेयर्स केली तर त्याला डीप लर्निंग असं आपण म्हणू. आणि मग त्याला करेक्ट उत्तर सापडले बघा, कॅट. आता साधारणपणे मांजरीचे कान, तिच्या मिशा, तिचं म्याव म्याव करतानाच्या पोजेस, तिच्या निरनिळ्या पोझिशनमधले फोटो,
असे 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त फोटो दिले की हळूहळू ह्या बॅक प्रोपगेशननी ती बुद्धिमत्ता शिकत जाते की हां ही मांजर आहे, हा कुत्रा नव्हे, असं ती शिकत जाते. तर ह्या गोष्टीचा शोध हा या जेफ्री हिंटन यांनी लावला. नंतर मग पुढची गोष्ट झाली की IBMने डीप ब्लू नावाचा कम्प्युटर बनवला. आणि त्या डीप ब्लू कम्प्युटरने काय केलं तर हा गॅरी कॅस्परोव हा त्यावेळेचा जगज्जेता होता, ग्रँड मास्टर बुद्धिबळाचा, त्याला बुद्धिबळामध्ये त्यांनी हरवलं. आणि त्याच्यामुळे एक विलक्षण पॉवरफुल बुद्धिमत्ता ही निर्माण होऊ शकते यंत्रामध्ये आणि ती गॅरी कॅस्परोवला हरवू शकते हे सिद्ध झालं. त्याच्यानंतर मग पुढे काय झालं तर IBM वॉटसननी जिओपार्डी नावाच्या एका गेममध्ये IBM वॉटसन हे त्याचे प्रमुख होते, वॉटसन त्यांच्या नावाने ही बुद्धिमत्ता आहे. IBM वॉटसननी जिओपार्डी नावाचा जो गेम आहे त्याच्या जगज्जेत्याला हरवलं. हा एक दुसरा मोठा हे घडला. पण यामध्ये जगज्जेत्यांना हरवणं यापेक्षा बुद्धिमत्तेची पुढची पातळी नवी बुद्धिमत्तेची ते मिळवू लागले. याचं कारण हे जे जगज्जेते होते त्यांची जी बुद्धिमत्ता होती ती तार्किक बुद्धिमत्ता, तर्काने सगळं करत झालं आणि त्या तार्किक बुद्धिमत्तेला शह देणारी एक बुद्धिमत्ता ह्याच्यामध्ये विकसित होऊ लागली. पुढची गोष्ट घडली ते म्हणजे अल्फागो. ही जी गुगलची प्रणाली होती त्यांनी गो नावाचा एक चीनी असा खेळ असतो आहे बघा, तो खेळताय आणि तो त्यांचा जगज्जेता होता. त्या अल्फागोनी त्या चीनी जगज्जेत्याला असा हरवलं. आता याच्यामध्ये किती मूव्ज होऊ शकतात, बुद्धिबळात तर थोड्या होतात, याच्यामध्ये किती मूव्ज होऊ शकतात तर आपल्या संबंध विश्वामध्ये जेवढे अणू आहेत यापेक्षा जास्त मूव्ज ह्या गो नावाच्या खेळामध्ये, चीनी खेळामध्ये होतात. ही कृत्रिम बुद्धिमत्ता या सगळ्या प्रकारच्या मूव्ज काय असू शकतात, या पूर्वीचे जे जगज्जेते होते त्यांनी काय काय मूव्ज केल्या ह्याच्यावरून शिकत गेली आणि एक दिवशी त्यांनी त्यांच्यात सर्वात जगज्जेत्याचा पराभव केला. ही एक मोठी घटना आणि ह्याच्याने आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास टप्प्याटप्प्याने पुढे जाताना आपल्याला दिसतो आहे. हे बघा ते. आणि मग तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं लार्ज लँग्वेज मॉडेल आलं. आता बुवा सर म्हणाले तर त्याच्या काही फार डिटेलमध्ये मी जाणार नाही. तर अशी त्याचे झोन्स असतात लार्ज लँग्वेज मॉडेलचे, 6 झोन्स आहेत. आणि हळूहळू आपल्याला जर शाळेतला निबंध लिहून हवा असेल तर तो निबंध लिहिण्यासाठी, म्हणजे मी निबंध लिहिले बरं का, मी पाहिलेली सर्कस असे निबंध मी लिहिले, खूप निबंध लिहिले याच शीर्षकाचे आणि निरनिराळे निबंध लिहिले. ते निबंध मी स्वतः लिहिले. मग ते निबंध ह्याला दिले आणि ह्याला म्हटलं की आता तू माझ्या असेच निबंध तयार, म्हणजे सुंदर सुंदर निबंध तयार. तो ज्या वेळेला निबंध लिहितो त्यावेळी तो काय करतो तर या 6 झोनमधून तो प्रवास करतो. या 6 झोन्समधून प्रवास करतो आणि मग कुठे निबंध तयार होतो. तर ह्या निबंधाची मजा म्हणजे की मी त्याला सांगितलं की आता माझे निबंध तपास. माझे शिक्षक जे आहेत ते साधारणपणे हा निबंध तपासताना हे निकष देतील त्याप्रमाणे तू तपास. त्यांनी मला पहिल्या निबंधाला 10 पैकी 6 मार्क. मग मी म्हटलं की 4 मार्क माझे कुठे कापलेस ते जरा सांगतोस का. प्रत्येक मार्काचा मला हिशोब आहे, तोही मला त्याने दिला. मग मी अजून एक मजा केली. मी काय केलं की शीर्षक दिलं मी पाहिलेली सर्कस आणि खाली नुसतं सर्कसचं वर्णन असलेलं निबंध लिहिलं. त्यांनी मला 0 मार्क दिले. मी म्हटलं अरे तू असं का केलं, मी सर्कसचं एवढं सुंदर वर्णन केलं. त्यांनी मला त्याच्यावर असं लिहिलं की याच्यात मी काय पाहिलं, मी असा शब्दच नाही आहे या निबंधात, आय स्टेटमेंट नाही आहे, त्याच्यामुळे 0 मार्क. तर अशी मजा आहे. पण एनिवे तंत्रज्ञानामध्ये अशा 6 झोन्समध्ये आपल्याला काम करावं लागतं. तेव्हा कुठे तुमच्या शालेय प्रश्नांची उत्तरं, तुमचे निबंध वगैरे वगैरे, तुमचा गृहपाठ वगैरे सोडून मिळतो. आपण त्याच्या सविस्तर त्याच्यात नको जायला. आणि ते करण्यासाठी तो असे कोट्यावधी पॅरामीटर्सचा हिशोब लावतो. अख्ख्या मानवजातीने आत्तापर्यंत जे जे काही वाङ्मय तयार केले, ज्या ज्या काही व्हिडिओज तयार केल्या, ज्या ज्या काही ऑडिओज तयार केले, जे ग्राफ्स काढले, ज्या प्रतिमा आहेत, इमेजेस आहेत,
जे टेक्स्ट आहे, जे ॲनिमेशन्स आहेत, ही सगळीच्या सगळी तो चावून 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 खातो, म्हणजे डीप लर्निंग. आणि मग त्याच्यातून जे तुम्ही प्रश्न विचारता त्या प्रश्नांच्या उत्तराचा पुढचा शब्द तो जुळवत जातो. शब्द जुळणारी असं त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून तो निबंध लिहू शकतो, तुम्हाला पटतील असे युक्तिवाद करू शकतो वगैरे वगैरे. तर म्हणून तो ह्युमन लाईक टेक्स्ट, मी त्याला ह्युमन टेक्स्ट म्हटलेच नाही आहे, ह्युमन लाईक टेक्स्ट, माणसासारखं असं तो तयार करू शकतो. त्याच्यामुळे ह्याला आपण नॅचरल लँग्वेज जनरेशन असं म्हणतो. म्हणजे आपल्याला जी भाषा कळते तशा प्रकारची भाषा तो तशा प्रकारच्या भाषेमध्ये तो लिहितो. तुम्ही गुगल वापरत असाल आणि चॅट जीपीटी, याच्यात फरक काय असा प्रश्न निर्माण झाला की ही स्लाईड त्याचं उत्तर देते. गुगलमध्ये तुम्ही ज्यावेळेला एखादा सर्च बारवर सर्च टाकता त्यावेळेला गुगलला तुमची नैसर्गिक भाषा मराठी किंवा इंग्रजी ही कळत नाही. गुगल त्याला फक्त त्या शब्दाचा अर्थ लावून तो काहीतरी तुम्हाला त्याच्यावर आउटपुट देतो. चॅट जीपीटीमध्ये तसं होत नाही. त्याला तुम्ही जे बोलताय किंवा तुम्ही जे लिहिताय त्या वाक्याचा पूर्ण अर्थ लावून मग त्याचं उत्तर, एक फरक आहे. आणि दुसरी गोष्ट, गुगल सर्चमध्ये तुम्हाला एक काहीतरी सर्च करायला लागला की आर्किमिडीजचा सिद्धांत असं टाकलं की 20 लाख 30 लाख असे सर्च रिझल्ट येतात. आता याच्यातनं कुठला वाचायचा हा मोठा प्रश्न पडतो. ही समस्या जगाला भेडसावत होती. चॅट जीपीटीने त्याचं उत्तर दिलं. आर्किमिडीजचा सिद्धांत म्हटलं की एकच एक उत्कृष्ट उत्तर तुमच्या समोर आहे. हा दोन मधला फरक आहे. याचं कारण काय, तर गुगलमध्ये पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ह्याच्यात पण आहे. पण गुगलचा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तो फक्त सर्च करतो. ह्याचा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तो नैसर्गिक माणसांची जी भाषा आहे तशा भाषेमध्ये प्रोसेसिंग करतो. हा फरक आपण दोन तंत्रज्ञानातून लक्षात घेतला पाहिजे. आता इथे तो ज्यावेळेला एका साईडनी जनरेट करतो, दुसऱ्या साईडनी त्याची परीक्षा की हे योग्य आहे अयोग्य आहे, हे उत्तर बरोबर आहे का नाही, असं दोन परस्पर विरुद्ध प्रवाह त्याच्यामध्ये वाहतात. आणि म्हणून त्याला ॲडव्हर्सोरियल नेटवर्क असं म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की त्याला कुत्र्याच्या संबंधी बरेच काही गोष्टी सांगितल्या गेल्या आणि मग त्यांनी करेक्ट कुत्रा कुठला होता त्याच्याप्रमाणे ठरवलं की हा कुत्रा आहे आणि हा फक्त नॉईज आहे, हा कुत्रा नव्हे. असं जगातल्या कोट्यावधी ऑब्जेक्ट संबंधी तो ठरवतो आणि म्हणून तुम्हाला चॅट जीपीटीमधून जवळजवळ अचूक असे निष्कर्ष मिळतात. आणि मग त्याच्यातून आत्ताचं जे डीप फेक आहे म्हणजे काय, तर याला एक व्हॉइस क्लोनिंग सारखी टेक्नॉलॉजी आपण म्हणू की तुमचं फक्त तुम्ही बोलताना 30 सेकंदाचं सॅम्पल तुमचं घेतलं की जणू काही तुम्हीच बोलताय अशी संभाषणं सुरू होतात तुमचा आवाज मॅच करून 30 सेकंदाच्या सॅम्पलतून. हे का होतं, तर हे ॲडव्हर्सोरियल नेटवर्क हे डीप फेक तयार करतं. म्हणजे जवळजवळ हुबेहूब, म्हणजे तुम्हाला वाटेल की ते खरं आहे आणि जे ओरिजिनल आहे ते खोटं आहे. शंकराचार्यांनी ब्रह्म आणि माया याची चर्चा केली. त्याच्यात शंकराचार्यांनी माया म्हणजे काय, तर या मासा जी अस्तित्वात नाही ती म्हणजे काय, तर त्यांनी असं लिहिलं आहे की माया म्हणजे काय, तर जी तुम्हाला हमखास पटवून देते की ब्रह्म हीच माया आहे आणि माया हे ब्रह्म आहे, हे जे पटवून देते त्याला म्हणतात माया. म्हणजे ते जुन्या काळातलं डीप फेक. तर ती आपल्यामध्ये आहे, आता तंत्रज्ञानाने होतं एवढंच. त्याच्यामुळे हायपर रिअलिस्टिक इमेजेस किंवा जो मनुष्य तिथे अस्तित्वात नाही तोच ते बोलतो आहे, तो त्या समारंभात उपस्थित आहे असं दाखवणं वगैरे वगैरे आणि त्याच्या हुबेहूब आवाजामध्ये तुम्हाला ऐकू येणं. आणि मग असं करत 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 हा प्रवास आता आलाय चॅट जीपीटी 4o पर्यंत. आता जे आपण वापरतो ते 4o. आता त्याच्याबरोबर चीननी तसंच तंत्रज्ञान आणलं, त्याला म्हणतात डीपसीक. आणि चॅट जीपीटीचं तंत्रज्ञान आलं 30 नोव्हेंबर 2022ला. सगळ्या जगाला हादरा बसला आणि केवळ 2 वर्षाच्या आत चीननी डीपसीक हे तंत्रज्ञान आणलं आणि ते चॅट जीपीटीपेक्षा खूपच कमी खर्चामध्ये, चॅट जीपीटीपेक्षा कमी प्रोसेसिंग पॉवरमध्ये
ChatGPTपेक्षा कमी मेमरीमध्ये अशा प्रकारे आणून दाखवलं आणि ते सगळ्या जगाला ओपन करून टाकलं. त्याच्यामुळे अमेरिकन जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्केट होतं ते कोसळलं. त्या दिवशी सगळं शेअर मार्केट कोसळलं वगैरे वगैरे वगैरे. आणि मग आम्ही डीपसीक हे डाउनलोड केलं आणि इंटरनेट डिस्कनेक्ट केलं आणि नुसत्या संगणकावर आमच्याच प्रयोगशाळेतल्या डीपसीक रन केलं. अनेक प्रश्नांची त्यांनी करेक्ट उत्तर दिली इंटरनेट नसताना. इथपर्यंत ती प्रगती झाली. त्याच्यामुळे तुमची जी पिढी आहे ती कशा प्रकारच्या तंत्रज्ञानापुढे जाणार आहे त्याची थोडीशी झलक आता डीपसीकने आपल्याला दाखवली आहे. मग ॲलन ट्युरिंग यांनी एक टेस्ट देऊन ठेवली की मानवी बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्ता नक्की विकसित झाली कसं ओळखायचं. तर तुम्हाला ती मध्ये एक भिंत दिसते का? ही भिंत आहे. भिंतीच्या पलीकडे प्रश्न विचारणारा माणूस आहे आणि आता उत्तर देणारे दोन स्रोत आहेत. एक संगणक आहे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे आणि दुसरा एक माणूस आहे. ट्युरिंग असं म्हणाले की ज्यावेळी एखादा प्रश्न आपण विचारू आणि ज्यावेळी या दोघांकडून उत्तरं घेऊ, ज्यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेलं उत्तर हे मानवी बुद्धिमत्तेशी तंतोतंत जुळेल त्यावेळी समजायचं की खरी खरी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित झाली. अशा प्रकारची ट्युरिंग टेस्ट ही त्यांनी दिली. मग आता या सगळ्या ह्याच्यात काय होतं, त्याला नमानवी का म्हणायचं? तर आपण फक्त बीज आज्ञावली देतो पहिली सुरुवातीची, ती माणूस निर्माण करतो. कृत्रिम बुद्धिमत्ता ही नक्की कोणी निर्माण केली? तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपणच निर्माण केली. त्या अर्थाने ती मानवी कृती आहे. म्हणजे आतापर्यंतच्या हजारो वर्षांमध्ये आतापर्यंतच्या पृथ्वीवरच्या माणसांनी जे जे ज्ञान मिळवलं, जे जे ज्ञान संग्रहित केलं, त्याच्यातलं जे जे ज्ञान डिजिटल स्वरूपात आलं, त्याच्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित झाली. म्हणजे ती मानवी कृती आहे. ती काही अशी आकाशातून कोणीतरी राक्षसाने टाकली आपल्या विरुद्ध गेम करायला असं काही नाही. आपणच ती निर्माण केली आहे. आणि रोज तुम्ही जे बोलता फोनवर अनस्ट्रक्चर्ड कॉन्व्हर्सेशन्स ते रोज ते ग्रहण करतं आणि त्याच्यातून अजून शिकत जातं. आता मध्य भारतामध्ये गोंडी बोलणारे जवळजवळ 5 कोटी लोक. त्यांची फारशी कॉन्व्हर्सेशन्स मोबाईल फोनवर नव्हती. त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला शिकण्यासाठी जे ऐवज लागतं, ऐवजाचं भांडार लागतं, ज्याला इंग्लिशमध्ये कॉर्पस म्हणतात, तेच उपलब्ध नव्हतं. मग मायक्रोसॉफ्टने एक मोठा प्रकल्प आता सुरू केला की मध्य भारतातली सेंट्रल इंडियामध्ये लोकांनी फोनवर गोंडीमध्ये बोलत राहिलं. मग त्याला सगळं ऐवज मिळत राहील त्यांच्या बोलण्यातून आणि त्याच्यातून तो गोंडी भाषा शिकेल आणि मग गोंडी भाषेचं मराठीमध्ये इंग्रजीमध्ये भाषांतर होऊ शकेल. त्याच्यामुळे प्रथम आपण आज्ञावली देतो, माणसं देतात आणि माणसांनी दिलेल्या आज्ञावलीवर तो शिकत 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 जातो. सॉफ्टवेअर राईट्स बेटर सॉफ्टवेअर, दॅट राईट्स बेटर सॉफ्टवेअर, दॅट राईट्स इव्हन बेटर सॉफ्टवेअर, असं होत मग सॉफ्टवेअरच्या पिढ्या निर्माण होतात. आणि मग जसं आपले खापर पडणं आणि आपण यांच्या चेहऱ्यात फारसं काही साम्य नसतं तसं होतं आणि म्हणून आपण त्याला मानवी अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आता जगामध्ये आहे. तो स्वतःमध्ये दुरुस्त्या करत जातो, सुधारणा करत जातो आणि वेगवान अशा प्रक्रिया करत करत सखोल असं डेटाचं अन्वेषण करतो. आता याच्याने पॅटर्न शोधून काढतो. आता 1-2 पॅटर्न्स मी तुम्हाला सांगतो की आपलं जे दृष्टीपटल आहे त्या दृष्टीपटलावर केशवाहिन्यांचं जाळं असतं. आता या केशवाहिन्यांच्या जाळ्याच्या दशलक्षावधी पेशंट्सच्या ज्या प्रतिमा आहेत त्या त्याला दिल्या गेल्या आणि त्या दशलक्षावधी पेशंट्सचा जो आरोग्यविषयक डेटा होता तो दिला गेला. या पठ्ठ्याने काय केलं असेल, ह्याने त्याच्यातून आपल्याला सहजासहजी न सापडणारे असे पॅटर्न शोधून काढले. आणि त्याच्यामुळे आता काय होतं माहिती आहे, तुमची पिढी काय करणार आहे, तुमच्या पिढीला काही ECG काढायची गरज नाही, तुम्ही इको काढायची गरज नाही, नंतर काय म्हणतात ती स्ट्रेस टेस्ट घेण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या दृष्टीपटलाची प्रतिमा त्याला दिली की तो सांगणार की ह्या व्यक्तीला हृदयरोगाची कितपत शक्यता आहे,
ह्याला मधुमेह आहे का, ह्याला रक्तदाबाचा विकार आहे का, किंवा तो होण्याची कितपत शक्यता आहे. म्हणजे 5 रुपयामध्ये काम होणार. फक्त ECG काढायला नको, काही नको, काही नको. रोज बघू शकताय की आज आपली म्हणजे हेल्थकेअरचं लोकशाहीकरण हे या तंत्रज्ञानाने शक्य आहे. किंवा दुसरा एक फायदा की असे अनेक रुग्ण आहेत जगामध्ये की ज्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर आहे, पण त्यांनी कधी आयुष्यात सिगरेट पाहिलेली नसते. आता मग कसं काय? मग याच्यावर लोकांचे चेस्ट एक्सरे दिले गेले आणि मग कशामध्ये एक्सरेचा अभ्यास करून डीप लर्निंग करत 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 त्यांनी एक पॅटर्न आता तुम्हाला फक्त चेस्ट एक्सरे दिला की या व्यक्तीला फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची संभाव्यता किती आहे हे तो अचूक सांगतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या एक्सरेमध्ये आपल्या गुणसूत्रांची काहीतरी माहिती असते. असा पॅटर्न या पठ्याने शोधून काढला जो आतापर्यंत मेडिकल सायन्सला माहितीच नव्हता. आता परवाचा रिसर्च मी वाचत होतो, त्याच्यामध्ये एका शास्त्रज्ञाने एक अँटीबायोटिक शोधलं. याच्या मदतीने हे अँटीबायोटिक इतकं वेगळं आहे की त्याच्यामधले मॉलिक्युल्स कधीतरी अँटीबायोटिकसाठी वापरले जातील असं जगातल्या एकाही शास्त्रज्ञाला वाटलं नव्हतं. परंतु स्वतःमध्ये अशा प्रकारचं अँटीबायोटिक आता प्रत्यक्षात प्रोड्यूस व्हायला सुरुवात होईल. असे कितीतरी पॅटर्न्स मी तुम्हाला सांगू शकतो. माहीत नसते ना त्याच्यातला नाव शोधते फक्त तुमच्या ओळखीचे या पॅटर्न्समधून काय काय उपयोग होतात ते आपण थोडक्यात बघूया. हे अगदी तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचं म्हणजे गुगल सर्च. गुगल सर्च जो आहे तो अतिशय वेगवान असं विश्लेषण करतो आणि तुम्हाला सर्च रिझल्ट देतोय. मग अशी मी सांगितलं तसंच ChatGPT तो काय काय करतो, तुमचे गृहपाठ करून देतो, तुमच्या प्रश्नांची चपखल उत्तरं देतो, ईमेल्सना ड्राफ्ट करून देतो. तुम्ही ईमेल दिली की तो सुधारून देतो. तुमचं इंग्रजी खूपच छान आहे असं वाचणाऱ्याला वाटायला लागतं. ते तसंच असते. सॉरी पुस्तकांचे सारांश काढून देतो. पूर्वी आम्हाला सगळी पुस्तकं वाचून त्याचं काहीतरी सारांश करावं लागेल. आता काही नाही, पुस्तकाचं नाव दिलं की मला 1000 शब्दांना सारांश देतो. 1000 असं पुस्तक अख्खं वाचण्यापेक्षा सारांश मिळाला की पुढे जाता येईल. अशा कितीतरी गोष्टी तो आता करू शकतो. जिमिनी ही पण आता ही तर मजाच आहे. हे जिमिनी झालं म्हणजे माझा टायपिंग स्पीड जो होता मी 1977 सालापासून कम्प्युटर वापरतो. म्हणजे कदाचित तुमच्या आईवडिलांचा जन्म त्यावेळेला झाला असेल, पण माझा टायपिंग स्पीड अतिशय वाईट. म्हणजे मी तो सांगणारच नाही तुम्हाला, तुम्ही हसाल. पण आता माझा मराठीतला टायपिंग स्पीड हा 150 शब्द पर मिनिट आहे. 150 शब्द पर मिनिट. याचं कारण मी व्हॉइस टायपिंग करतो. ओके, का करतो हे आहे कारण आपण जे बोलतो आपल्या शब्दांमध्ये जे सिलेबस आहे मी तो पकडतो. मी व्हॉइस टायपिंग 25 वर्षापूर्वी पण करायचो, पण त्यावेळी ड्रॅगन नावाचं सॉफ्टवेअर होतं, त्याला मी ट्रेन करत बसलो. तेव्हा तो माझं डिक्टेशन घेऊन लागला. आणि माझी जी सेक्रेटरी होती तिला तो काहीच बघायचा नाही, कारण तिने पुन्हा तिच्या आवाजाला ट्रेन करण्याची गरज, कारण तो रूल बेस्ड होता, तो पॅटर्न बेस्ड नव्हता. त्याच्यामुळे तिला वेगळं, म्हणजे मी तिला एक दिवशी सांगितलं की तुला हे डिक्टेशन करतो आणि बघून घे, म्हणजे माझी कामं लवकर होईल. तिला त्याला पुन्हा ट्रेन करावं लागतं. आता पॅटर्न्स आल्यामुळे काय झालं की मराठी बोलणारे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात जे मराठी बोलत राहिले त्यांचे अनस्ट्रक्चर्ड कॉन्व्हर्सेशन्स तो पिकअप करत राहिला, त्याच्यातून तो शिकला. हे शिकणं अगदी थोडंसं तुमच्यासारखं आहे. तुम्ही ज्यावेळी लहान होता त्यावेळी बोलायला कसे शिकला? तुमच्या आईने तुम्हाला व्याकरणाचे धडे देऊन शिकवलं, तुम्हाला बोलता येतं सगळ्यांना, तुम्ही मानव कसा प्रश्न विचारला त्याला उत्तर देते. तर तुमच्या आईने तुम्हाला असं नाही शिकवलं की आज ग्रामरचा पहिला धडा आज करतो उद्या करतो वगैरे. आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ही चूक करतो. आम्ही त्याला रूल्स शिकवतो आणि त्याच्यामुळे तो काही शिकत नव्हता. तिला वेगळं त्याला शिकवावं लागतं, मला वेगळं शिकवायचं.
प्रत्येक जगातल्या माणसाला वेगळं शिकवावं लागत होतं त्याला, कारण रूल्स. तुम्ही कसं शिकता? आई जे बोलताय, वडील बोलतात, घरातली माणसं बोलतात, त्यांचं बोलणं ऐकत राहता आणि मग एक दिवशी तुम्हाला वाचक होते. तुम्ही त्यातले पॅटर्न्स शोधता आणि त्या पॅटर्न्स रेकग्नाइज करून तुम्ही ते पॅटर्न्स रिप्रोड्यूस करायला सुरुवात करता. म्हणून सुरुवातीला तुम्ही आई जे बोलते तेच शब्द रिपीट करता आणि मग हळूहळू तुम्ही अनुकरण करून त्याच्यातून अनुसरण करण्याकडे जाता. अनुसरणाकडून तुम्ही अनुसर्जनाकडे जाता आणि मग एक दिवशी स्वतः स्वतंत्रपणे बोलू लागता. एक्झॅक्टली हेच तंत्रज्ञान वापरलं गेलं आणि म्हणून मी आता बोलून टायपिंग करतो. मी माझे मराठीतले सगळे लेख प्रथम बोलून लिहितो आणि त्याच्यामुळे माझा वेग 150 ते 175 शब्द प्रति मिनिट असा आहे. आणि त्याच्यात द्रुतराष्ट्र, दृष्टद्युम्न, प्रद्युम्न असे शब्दसुद्धा तो अचूक घेतो, कुठलीही चूक करत नाही. त्याचं काय पॅटर्न रेकॉर्ड. तुम्ही सुद्धा आता व्हॉट्सॲपवर संदेश पाठवताना तो बाजूचा जो जीबोर्डवरचा छोटासा उजवीकडचा छोटासा माईक आहे, तो मोठा माईक नाही, छोटासा माईक, तो टच करा आणि बोलायला लागा. तुम्ही जे बोलताय ते व्हॉट्सअपच्या मेसेजपासून टाईप व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला सुद्धा व्हॉइस टायपिंग तुमच्या हातात तंत्रज्ञानाने दिलेलं आहे आणि त्याचं तुम्ही निरनिराळ्या भाषा निवडू शकता. त्याच्याचप्रमाणे हव्यात Hello everyone. Welcome to the world of AI. ओके. आता मी भाषा ॲक्सेंट बदलतोय. Hello everyone. Welcome to the world of AI. ओके. पुरुषाच्या आवाजात दाखवलं आणि बाईच्या आवाज दाखवलं तर मी तुम्हाला अमेरिकन ॲक्सेंट, ब्रिटिश ॲक्सेंट सगळ्या ह्याच्यात दाखवू शकतो. ओके. तसंच तुम्ही निवडलेल्या भाषांचं अचूक भाषांतर त्याच्यामध्ये करू शकता. म्हणजे मी चिनी वृत्तपत्र मराठीमध्ये वाचतो. चिनी वृत्तपत्र रोज मराठीमध्ये वाचता येतं. तुमचा जो क्रोम ब्राउझर आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त गुगल ट्रान्सलेटचं प्लगइन टाका आणि भाषा निवडा आणि पीपल्स डेली सिलेक्ट करा की तुम्हाला ते वाचता येईल. एक दिवशी असंच मी वाचत होतो आणि त्यांनी मला असं दाखवलं की क्षी जिनपिंग, चीनचे अध्यक्ष, यांनी चिनी जनतेला आशीर्वाद दिले कुठल्या तरी समारंभ प्रसंगी. मला वाटलं की भाषांतर चुकलं. एक कम्युनिस्ट मनुष्य आशीर्वाद कधीपासून द्यायला लागला. म्हणून मला वाटलं की भाषांतर चुकलं, मराठीतलं भाषांतर चुकलं. म्हणून मी लगेच भाषा चेंज केली, इंग्लिश घेतली. त्याच्यात शब्द आला ब्लेसिंग. अरे म्हटलं इंग्लिश पण चुकलं का काय. म्हणून माझ्या एका चिनी जाणणाऱ्या मित्राला फोन, तो म्हटलं करेक्ट आहे, भाषांतर बरोबर आहे, तंत्रज्ञान अचूक आहे. म्हटलं का आशीर्वाद कसे काय देत. ते म्हणजे तुला माहिती नाही का आता इतके मोठे झाले ते आशीर्वाद देतात. मी चीनविषयी बोलतोय. आता AI टूल्स, किती AI टूल्स तुम्ही अभ्यास करू शकता. तर टेक्स्ट, इमेजेस, ग्राफिक्स, ॲनिमेशन, ऑडिओ, व्हिडिओज असे 6 प्रकारांनी आपण डिजिटल माहिती साठवतो. ह्याच्यातल्या प्रत्येक प्रकाराचं प्रत्येक दुसऱ्या प्रकारामध्ये आपण जाऊ शकतो. हे या आकृतीतून मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्ही जर एखादा निबंध लिहिला, आता त्या निबंधाची मला व्हिडिओ तयार करून दे, हे तुम्ही आता करू शकता 3 सेकंदाच्या आत. ओके. किंवा आता जो मी निबंध लिहिला आहे तो निबंध मला ऑडिओमध्ये दे 3 सेकंदाच्या आत. आता जो मी निबंध लिहिला आहे त्याचे चित्र काढून चित्र काढून दिलं. अशा अनेक गोष्टी या 6 हे सगळे खेळ आहेत. एवढी मी ॲप्स दाखवली आहेत ना, म्हणजे तुम्हाला थोडंसं मी मोठं करून दाखवतो. एवढी तरी ॲप्स आहेत त्याच्यात. अशी ॲप्स तुम्ही शिकू शकता आणि मग तुम्हाला त्याची मजा घेता येईल. वेळेच्या अभावी मी या सगळ्या ॲप्सविषयी बोलणार नाही, काळजी करू नका. तसंच तुम्ही कोडिंग करू म्हणजे थोडंसं त्याला एक प्रॉम्प्ट दिला, अशा प्रकारचा मला मोबाईल ॲप तयार करायचं, त्याचा मला पायथॉनमधला किंवा जावामधला किंवा गोमधला कोड दे, तो धडधड तो कोड येतो. तुम्हाला फक्त चांगला प्रॉम्प्ट द्यायला जमलं पाहिजे. आणि त्याची जी ॲप्स आहेत ती मी डावीकडे तुम्हाला दाखवली. हे बघा कितीतरी ॲप्स आहेत.
आता मोबाईल फोनमध्ये साधारणपणे 91 लक्ष ॲप्स आहेत. तुम्ही जे फोन वापरता त्याच्यात 91 लक्ष ॲप्स आहेत. हळूहळू सगळी ॲप्स आता कृत्रिम बुद्धिमत्तेने पावड होत आहेत. तर तुम्ही ज्यावेळेला मोठे व्हाल त्यावेळेला बरेचसे ॲप्स ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला सेवा देत असतात. अशी कितीतरी ॲप्स आहेत. ते बघा लक्षात आलं काय होतं ते? यस और नो आलं लक्षात? कोणाचा फोटो आहे हा? करेक्ट. आणि मला दुसरी लगेच मोनालिसा तयार झाली. अशी तुम्ही पण मोनालिसासारख्या दिसू शकाल तुमचा फोटो काढला. ओके. तर त्याला कुठली ॲप वापरले? लिओनार्डो वापरले, डाली 2.0 वापरले आणि असे ॲप्स वापरले की तुम्हाला सुद्धा किंवा ड्रीम स्टुडिओ ते दिली आहेत मी नावाने. आणि या सगळ्या स्लाईड ह्या मी तुमचे मुख्याध्यापक पाटील सर आणि कॉलेजचे मुख्याध्यापक बुवा सर यांच्याकडे घेऊन जाणार आहे. हे सगळे तुमची प्रॉपर्टी. तुम्ही आता या स्लाईडवरून शिका आणि अजून त्याच्यात भर घाला. कळलं? येस और नो? हे कुठला ॲप वापरलाय? रेमिनी. ते पाहिलं? कुठल्याही विषयावरती व्हिडिओ तयार करून तुम्हाला मिळेल आणि त्या भाषेत सबटायटलिंग, डबिंग तुम्हाला हवं स्पीड अँड सो ऑन. सिंथेसिया म्हणून ॲप तुम्ही वापरता. आता एकाच गाण्याच्या विविध वाद्यावरची संगीत निर्मिती ही पण आपल्याला त्याच्यातून करता येते. जशी जशी मी वाद्य बदलत गेलो तसे तसे आपल्याला संगीत निर्माण करता येतं. आता ही तर धमाल. आता ऐकतच बसा. 2 मिनिटं 30 सेकंद शांत बघा. काहे मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. आपलं जे साऊथ काका आहेत त्यांना टाळ्या द्या. हे गाणं तुम्हाला का दाखवलं? हे मोहम्मद रफीचं गाणं आहे. हे ज्यावेळी रेकॉर्ड झालं त्यावेळी सगळे ट्रॅक्स वेगळे रेकॉर्ड होत नव्हते. एकच ट्रॅक रेकॉर्ड होते. सगळे वादक वगैरे बसायचे आणि सगळं एकच ट्रॅक व्हायचं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कमाल झाला की असा एक ॲनोलॉग ॲनोलॉग रेकॉर्डिंग झालेलं असून सुद्धा त्यांनी प्रत्येक वाद्य त्याच्यानं वेगळं काढून दाखवलं आणि त्या प्रत्येक वाद्यावर त्या बासवर त्या भूकल तुम्हाला वेगळं प्रोसेसिंग करता येईल. ही त्याची कमाल. पॅटर्न्स किती रेकग्नाईज करावे त्याची हे मजा म्हणून तुम्हाला दाखवली. आणि माझं भाषण ऐकायला तुम्हाला ओव्हर झालं असेल म्हणून थोडीशी तुमची कल्पना केली. आता आपण परत बोर्डाकडे जाऊया. डिझाईन व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठली कुठली टूल्स आहेत? खूप टूल्स आहेत. मजा तुम्ही शिकत राहा. व्हर्च्युअलायझेशन म्हणजे आता तुम्ही शिकताना तुम्हाला एकदम मंगळावर जाता येईल किंवा तुम्हाला माणसाच्या मेंदूमध्ये प्रवेश करता येईल की मेंदूचं कार्य कसं चालतं. हे सगळं आभासी वास्तवामध्ये तुम्ही AIच्या मदतीने जाऊ शकता. म्हणजे आपण
शिकताना खूप काही नवीन नवीन गोष्टी आता आपल्याला शक्य आहेत आणि त्याच्यामुळे व्हर्च्युअल रियालिटी इज गोइंग टू बी मोर रिअल दॅन रिअल रियालिटी. हे थोडंसं तत्त्वज्ञानात्मक वाक्य मी स्वामी सरांसारख्या लोकांसाठी बोलतोय. पण ही जी पिढी आहे ती आता कशी असणार आहे की त्यांना व्हर्च्युअल रियालिटी जास्त रिअल वाटेल अशी एक नवी पिढी आता निर्माण होते. तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे. आता आपण एका वेगळ्या जगात प्रवेश करतो. त्याचं वर्णन मी BC to AD असं करतो. BC म्हणजे काय? बिफोर क्राइस्ट आणि AD म्हणजे मला BCचा अर्थ काय आणि ADचा अर्थ काय हा बघा. BC म्हणजे बिफोर चॅटजीपीटी, त्या युगाला समजा, आणि AD म्हणजे आफ्टर AI डिस्ट्रप्शन. त्याच्यामुळे आपण जे जे आता बिफोर चॅटजीपीटीच्या जमान्यात आहोत त्यांनी आता जागा होण्याची गरज आहे. आणि त्यांनी आता AD म्हणजे आफ्टर AI डिस्ट्रप्शनच्या जमान्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे काय तर आता एकदम तुमच्या आईला समजा फोन आला बाबांच्या आवाजात की माझ्या बँक अकाउंटमधून ताबडतोब एवढे पैसे जर या नंबरला ट्रान्सफर कर. BC मधली माणसं काय करतील? ताबडतोब करतील. AD मधल्या मुलांना लगेच लक्षात येईल की व्हॉइस क्लोनिंग झालेलं आहे. खरंच बाबांना पुन्हा एकदा फोन लावून विचारलं पाहिजे की खरंच तुम्ही आईला फोन केला आहे का, आणि मगच तसं काहीतरी केलं पाहिजे. ओके, BC to AD. आणि त्याच्यामुळे हे सगळे वेगळ्या ट्रेंड्स आहेत. हे सगळे आता ऑग्निफाय होत आहेत. ऑग्निफाय नावाचं एक नवीन क्रियापद इंग्रजी भाषेला मिळालं. ते म्हणजे काय तर पूर्वी तुम्ही हँडपंप होता तर सगळ्या जगामध्ये इलेक्ट्रिकल सिव्हिलायझेशन. मग सगळे म्हणायला लागले की आता इलेक्ट्रिफाय म्हणजे हँडपंपच्या ऐवजी आता इलेक्ट्रिक पंप बसतो. आता काय म्हणतात ऑग्निफाय म्हणजे आता त्या इलेक्ट्रिक पंपच्या ऐवजी स्मार्ट पंप. म्हणजे जेवढं त्या पिकाला गरज आहे तेवढंच पाणी ज्या क्षणी मीटिंग पॉईंट येईल त्या क्षणी थेट पाणी त्याच्या रूट झोनमध्ये सोडलं जाईल. स्मार्ट पंप. ओके, तर अशा प्रकारचे सगळे वेगळ्या ट्रेंड्स हे आता स्मार्ट होत आहे म्हणजे ऑग्निफिकेशन होत आहे. त्याच्यातला एक वेगळा ट्रेंड जो आहे तो म्हणजे मोबिलायझेशन, जो इथे दाखवला गेला. म्हणजे आपलं सगळं काही मोबाईल फोनवर आहे आता. म्हणजे तुमची बँक मोबाईल फोनमध्ये आहे, तुमचं पोस्ट ऑफिस त्याच्यात आहे, तुमची लायब्ररी त्याच्यात आहे, तुमचं चित्रपटगृह त्याच्यात आहे, तुमचा TV त्याच्यात आहे, तुमचं घड्याळ त्याच्यात आहे, डायरी त्याच्यात आहे, सगळं त्याच्यातच आहे. त्याला म्हणतात मोबिलायझेशन. सगळं मोबाईल फोनवर आहे. आता याला मेगा ट्रेंड का म्हणतात तर याचं कारण असं आहे की समजा मी अशी एक चळवळ उभारायची ठरवली की आपण आता जगातल्या मोबाईल फोनवर बंदी आणूया. तर ह्या चळवळीसाठी लोकांना संघटित करण्यासाठी मी पहिल्यांदा काय वापरेन सांगाल? करेक्ट, मोबाईल फोन. याला म्हणतात मेगा ट्रेंड. म्हणजे त्याच्या विरुद्ध काम करायचं असेल तर तेच करावं, त्यालाच चरण लावलं. याला म्हणतात मेगा ट्रेंड. तर आपण मेगा ट्रेंड जे येतात आता AI ऑग्निफिकेशन हा एक मेगा ट्रेंड आहे. तर त्याच्या विरुद्ध काम करून ते म्हणजे एखाद्या दगडावर आपण असं विनोबा यांना युगधर्म असं म्हणायचं. तर त्या मेगा ट्रेंडवर स्वार होण्याचंच ऑप्शन आपल्याला शिल्लक असतो. त्याच्यामुळे आपण विद्यार्थी म्हणून आता हा जो AIचा मेगा ट्रेंड आहे त्याच्यावर स्वार होऊन मानवजातीच्या भल्यासाठी काय काय करायचं याचा विचार करणं हे आवश्यक आहे. तो संदेश आपल्याला AI कडून मिळतो. आता याच्यामुळे असं लोक म्हणतात की रोजगार मिळणार नाही, रोजगार असतात होईल. म्हणजे नक्की काय होईल तर एक लक्षात घेतलं पाहिजे की AIमुळे आतापर्यंत जी तंत्रज्ञान आली नुसतंच AI नाही, त्या सगळ्या तंत्रज्ञानाने एक गोष्ट केली की ते तंत्रज्ञान जॉब किलर नसतं. ते अनेक जॉब निर्माण करतं पण ते जॉब कॅटेगरी किलर असतं. म्हणजे टांगेवाला नावाचं रोल संपतो, नावाची कॅटेगरी संपते आणि रिक्षावाला नावाची कॅटेगरी तयार. जॉब कॅटेगरी किलर, नॉट जॉब किलर. रिक्षावाल्याचे जॉब तयार होतात. त्याच्यामुळे पूर्वी फ्रान्समध्ये कामगारांना उठवण्यासाठी दारावर जाऊन ठक 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 असा आवाज करणारे लोक अपॉइंट केलेले असायचे कारखानदारांनी की कामगारांना पहाटे लवकर उठवायचं म्हणजे ते कारखान्यात वेळेवर येईल. एका माणसाने
गजराच्या घड्याळाचं पेटंट घेतलं आणि घरोघर कामगारांच्या घरी गजर ऐकू येणारी घड्याळं आली. तर काय झालं, ते जे दारावर ठोकणारे लोक होते त्यांचे जॉब गेले, पण गजराची घड्याळं तयार करणारे अनेक कामगार निर्माण झाले. असा जगाचा इतिहास आहे. त्याच्यामुळे रोजगार त्याची जी कॅटेगरीज आहे त्या हस्तगत होतात, पण रोजगाराच्या होतात. आता जे विविध अहवाल आले आहेत यावर्षी 2024 सालचे, मॅकेन्झी ग्लोबलचा अहवाल आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, अनेक अहवाल आहेत. ते असं दर्शवतात की जगामध्ये 2035 सालापर्यंत 13.5 कोटी नवीन जॉब्स हे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण झाले. आता आपण ते शिकले पाहिजे. आणि 8.5 कोटी जे आत्ताचे जॉब आहेत ते प्रभावित होते, म्हणजे सगळे नष्ट होणार नाही, पण त्याच्यामध्ये काही बदल होते. त्याच्यामुळे नवीन अनेक जॉब्स तयार होणार. त्याच्यामुळे जे रोजगार विनाशक आहे अशा प्रकारचा जो प्रचार चालतो तो चुकीचा आहे. रोजगार कॅटेगरी विनाशक मात्र तो नक्की आहे. त्याच्यामुळे आपल्याला जगाबरोबर बदलावं लागेल. जर मी तसंच जुनंच काहीतरी करायचं ठरवलं तर कदाचित ती कॅटेगरी फेल होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे असं आता मी इथे तुम्हाला प्रोग्राम घेऊन दाखवतो. हे बघा, मशीन लर्निंगमुळे मी एक पायथॉन प्रोग्रामचा एक मी फक्त प्रॉम्प्ट दिला तर त्याने उजवीकडे मला पूर्ण प्रोग्रामच घेऊन दिला. मग आता माझा प्रोग्रॅमरचा जॉब जाईल का? तर नाही. मी आता AI असिस्टंट प्रोग्रॅमर झालो, AIचं सहाय्य मिळवणारा प्रोग्राम असं झालं तर मला खूप जॉब्स आहेत. त्या दोन्ही रिपोर्ट्सने येतात दर्शवतात कोणत्यामध्ये जॉब्स आहेत कसं केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बेकारीचं रिलेशन हे पूर्वीपासूनच असंच आहे. चार्ली चॅप्लिनचा प्रसिद्ध सिनेमा होता मॉडर्न टाइम्स. त्याच्यामध्ये कामगार झालेला तो चार्ली चॅप्लिन त्याचं यंत्रवत कसं करून टाकलं जातं आणि त्याच्या सर्जनशीलतेला अजिबात सोडत नाही याचा तो अत्यंत विदारक असा चित्रपट आहे. रिटन, डायरेक्टेड, म्युझिक कंपोज, कोरिओग्राफ, ॲक्टेड, एव्हरीथिंग बाय चार्ली. अप्रतिम सिनेमा तुम्ही नक्की बघा. त्याच्यामुळे माणसांची रटाळ कामातून सुटका करणं हे तंत्रज्ञानाचं एक वैशिष्ट्य असलं पाहिजे की जे मोठ्या प्रमाणात AIचं तंत्रज्ञान आपल्याला देतं. त्याच्यामुळे आता शाळेमध्ये पोपटपंची, घोकमपट्टी इसका जमाना बीत गया. शिक्षकांना माझी विनंती आहे की याच्यापासून आता धडा घेतला पाहिजे. मी पुढच्या वेळी आलो की मला या शिक्षण संस्थेतले ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या बघण्यामध्ये रस असेल, नाहीतर मग आजचं भाषण कशासाठी दिलं. कारण प्रेडिक्टेबल एक्झाम्सचं युग संपणार आहे. म्हणजे अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली असतात, अनपेक्षितरित्या जास्त गुण मिळतात हा गैरसमज आता दूर होता. त्याच्यामुळे अपेक्षित प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका बंद, नाहीतर मग कसं शिकणारी मुलं याच्या पुढे बेकारच होतील. ही धोक्याची घंटा वाजवणं माझं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आणि गुण हा जो मराठीतला शब्द आहे तो पण आपण नीट अभ्यासला पाहिजे. गुण हा शब्द गुणवाचक आहे, पण आमच्या शिक्षण व्यवस्थेने तो संख्यावाचक करून टाकला आहे. हे शिकल्यानंतर कुठले गुण विकसित झाले हे आमच्या प्रगती पुस्तकात येतच नाही. किती गुण मिळाले असं येतं. आता त्या किती गुणांचा काही उपयोग नाही. कारण ChatGPT तुमच्या शाळेच्या अपेक्षित प्रश्नांची अपेक्षित उत्तरं अनपेक्षितरित्या कमी वेळात म्हणजे 3 सेकंदात देणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यात तुमचं कर्तृत्व काहीही नाही. त्याच्यामुळे आता आपण वेगळ्या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे आणि त्याचा आपण थोडासा विचार करूया. तर कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ती ह्या वेगाने स्वतःच्या चुका दुरुस्त करते आणि शिकत जाते. पण त्याच्यामुळे किंमत, वजन, आकार, ऊर्जेची गरज, त्याचबरोबर आर्थिक भांडवलाची गरज हे सगळ्यामध्ये घट होत चालते आणि त्याच्यामुळे गुणवत्ता वाढते, ते उत्पादन त्यांना परवडतं. अशा अनेक गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला देत असते. युव्हल हरारी नावाचे तत्त्वज्ञ इतिहासकार आहेत. त्यांनी असं सांगितलं की औद्योगिक क्रांतीमुळे एक वर्किंग क्लास निर्माण झाला. आता औद्योगिक क्रांतीमुळे कदाचित एक अनवर्किंग क्लास निर्माण होईल.
म्हणजे माणसं बेदखल होतील, फक्त बेरोजगार नाही. खरं आहे. तर मग असं का होईल? याचं कारण आपण अनवर्किंग क्लास नक्की कशामुळे निर्माण होईल याचं कारण आपण गांधीजींना अभिप्रेत असलेल्या होलसम वर्कपासून दूर जाऊ. फ्रॉम सीड सोईंग दी सीड टू रिपिंग दी हार्वेस्ट असं गांधीजी म्हणायचे. बी पेरल्यापासून तर कापणी करायची सगळी कामं तुम्ही शिका, होलसम वर्क करा, तुकड्या तुकड्यात कामं करू नका, यंत्रासारखे होऊ नका, यंत्रांचे गुलाम होऊ नका, असं गांधीजी नेहमी सांगायचे. वी विल हॅव टू रीड. आपल्याला पुन्हा एकदा तिकडे जावं लागणार आहे. आता असं का होतं? अनवर्किंग क्लास का होतो? बेरोजगार का होतो माणूस? तर त्याचं कारण 90% माणसं 90% आधुनिक कामं करताना तद्दन मानवी निखळ मानवी अशा ज्या क्षमता आहेत त्या 90% क्षमता आपण वापरतच नाही. आपण यंत्र झालो आहोत आणि म्हणून आपण बेकार आहोत. आपण यंत्रासारखे वागलो तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपले अल्गोरिथम सहज तयार करतं आणि आपल्याला बेकार करतो. आपण माणसांसारखे वागायला पाहिजे. कॉल सेंटरवरच्या मुली मला ज्यावेळी कॉल देतात गेली 10 वर्ष मी त्यांना म्हणतो की आपण तुम्ही माणसांसारखे का नाही बोलत माझ्याशी, एखाद्या यंत्रासारखं का बोलताय? तुम्ही माणूस आहात, मी माणूस आहे, तुम्ही माझ्याशी माणसासारखं बोला ना, असं स्क्रिप्टेड काय बोलतात? तर त्या मुली मला म्हणतात की सर आम्हाला असं शिकवलं असंच बोलायचं असतं. मग मी म्हटलं नाही पण तुमचे जॉब जातील याच्याने. तर त्या मुली मला म्हणतात सर तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्ड होत आहे. मग मी म्हटलं रेकॉर्ड कशासाठी होते? तर त्या मला म्हणतात ट्रेनिंग पर्पजेस सर. म्हटलं कोणाचं ट्रेनिंग? त्या म्हणतात पुढे येणाऱ्या मुलींचं. म्हटलं चूक. ते ट्रेनिंग म्हटलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं चालू आहे, जे आत्ते राहू. एक्झॅक्टली तसंच झालं. गेल्या वर्षी भारतातली अक्षरशः हजारो कॉल सेंटर्स बंद झाले आणि त्या सगळ्या मुली बेकार झाल्या. याचं कारण माणसाशी जसं बोललं पाहिजे तसं त्या बोलत नव्हत्या, त्या यंत्रासारखं बोलत होत्या. त्याच्यामुळे त्यांची कामं यंत्र लवकर शिकली आणि त्यांना झालं. मोठमोठ्या कंपन्यांनी आपली कॉल सेंटर्स बंद केली. त्याच्यामुळे एआयचा संदेश माणूस व्हा मोठा संदेश देतो एआय. बरं झालं तो एआय निर्माण झाला. माणसांची माणसं व्हायला आता कुठे सुरुवात होईल. तर आपण यंत्र सोडण्यामध्ये धन्यता मानत होतो. आपली शिक्षण व्यवस्था सुद्धा आपल्याला यंत्र करण्यामध्ये धन्यता मानत होतो. मी सांगितलेलं उत्तर जसं ते तसं लिहून दाखवलंच तर शाबासकी, पारितोषिक, स्वतःचं डोकं चालू नकोस, आज्ञापालन, शिस्त, ह्याला आवाजही महत्त्व आपण देतो. आणि तिथे आपली चूक होत होती हे आता आपल्याला हे सांगणार आहे. आणि त्याच्यामुळे आपण हे क्षमता हळूहळू गमावून बसतो आणि ह्याच्याबद्दल चॅट जीपीटीला मी एक सवाल कोण आहे विचारलं, तंत्रज्ञान कुठलं पाहिजे म्हणजे तंत्रज्ञान व्हिडिओ सगळी माहिती भेटेल चॅट जीपीटी. माणसांना हळूहळू म्हणजे चॅट जीपीटीमध्ये जास्त माहिती फारच यंत्रवाद्य होत चाललंय. त्याच्यामुळे हे जे मला वेड बाय ह्युमन्स इकॉनॉमीची पहाट होते. अजून त्याला अवकाश आहे. पण वेड बाय ह्युमन्स इकॉनॉमीसाठी आपण तयार असलं पाहिजे. कारण याच्यासाठी आपण आधी ह्युमन व्हायला पाहिजे. म्हणजे आपली जी कर्मेंद्रिय आहेत, आपली ज्ञानेंद्रिय आहेत, आपल्याला विलक्षण बुद्धिमत्ता आहे, पुनर्शोध घ्यायला आणि तो थोडासा आपण घेण्याचा आता प्रयत्न करूया. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पुढच्या स्लाइड्स अतिशय काळजीपूर्वक बघायच्या आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की याच्या पुढच्या स्लाइडमध्ये येणारा प्रत्येक मुद्दा आपण वर्गामध्ये, आपल्या लॅबमध्ये, आपल्या क्रीडांगणामध्ये आणि पालकांनी घराघरामध्ये आपण ह्याचं आता संवर्धन करण्याची गरज आहे. काय काय मजा आहे बघा, हे तुमच्यामध्ये सगळं आहे. तुमच्यामध्ये एवढ्या निरनिराळ्या बुद्धिमत्ता आहेत. याचा शोध या होवर्ड गार्डनर नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी लावला आणि सुदैवाने असं झालं की ते संशोधन करायला लागले आणि त्याच वेळी पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी आणि फंक्शनल MRI ही 2 टेक्निक्स उपलब्ध झाली आणि तेव्हापासून जिवंत मेंदूचा अभ्यास करणं शक्य झालं. आणि म्हणून आपल्याला शोध लागला की आपल्या मेंदूमध्ये अनेक बुद्धिमत्ता ह्या असतात. भाषिक बुद्धिमत्ता, तार्किक गणिती बुद्धिमत्ता, निसर्गविषयक बुद्धिमत्ता, सांकेतिक बुद्धिमत्ता, शारीरिक गतिविषयक बुद्धिमत्ता, व्यक्ती अंतर्गत
इंटरपर्सनल आणि नैतिक अशा 9 वेगवेगळ्या बुद्धिमत्तांचा पॉईंट घेऊन तुम्ही सगळे जन्माला आहात. या बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी काय नियम सांगितला पोवर्ट गार्डनरनी? यूज इट ऑर लूज इट. तुम्ही त्यांचा जेवढा वापर कराल तेवढा त्या बुद्धिमत्ता होतील. मला माझी शाळा कशी पाहिजे? मला माझी शाळा अशी पाहिजे की जी फक्त पहिल्या 2 बुद्धिमत्तांचा विकास करून थांबवत नाही, गणिती आणि भाषिक. आता सर्व बुद्धिमत्तांचा विकास करण्याची संधी देणारी मला शाळा पाहिजे. म्हणजे मला आता फक्त पहिल्या 2 बुद्धिमत्तांमध्ये बंदी बनवणारी बंदी शाळा नको, मला आता संधी शाळा पाहिजे. तो आपला प्रवास आता AI सुरू झाला पाहिजे. त्याच्यामुळे एखादी विद्यार्थिनी अतिशय उत्तम नृत्य करते आहे म्हणजे ती शारीरिक स्नायूविषयक बुद्धिमत्तेमध्ये पारंगत आहे असा त्याचा अर्थ आहे. नुसती ती नृत्य करते फार छान वगैरे असं नाही, ती बुद्धिमान आहे असं म्हटलं पाहिजे. किंवा एखाद्या मुलाला झाडपाला सगळी झाडं वगैरे पशु पक्षी लवकर कळतात, मला म्हटलं पाहिजे का निसर्गविषयक बुद्धिमत्तेमध्ये बुद्धिमान आहे. त्याला कदाचित गणित थोडंसं जमत नसलं तरी हरकत नाही, पण तो बुद्धिमान आहे. तर माणसाने भाषा निर्माण केल्या, भाषांमधून संघटन केलं आणि त्याच्यामुळे आपण टिकून राहिलो. त्याचबरोबर आपली कर्मेंद्रिय काय काय करू शकतात बघा, कितीतरी गोष्टी करू शकतो. या प्रत्येकाची संधी आता आपल्याला मिळाली तर आपण टिकून राहिलो. दुसरी गोष्ट काय, अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी असं सांगितलं होतं की माझ्या मेंदूवर संशोधन करा पहिल्यांदा. त्याप्रमाणे संशोधन झालं आणि त्याच्यात काय लक्षात आलं की त्यांच्या ब्रेनमधला एक जो भाग होता तो अतिशय विकसित होता. नंतर कळलं जगाला की तो अवकाशीय बुद्धिमत्तेचा ते केंद्र होतं आणि त्याच्यामुळे ते स्पेस टाईम कंटिन्युअमसारखा जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीसारखे शोध जे त्यांनी लावले त्याचं मूळ त्यांच्या मेंदूच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला सापडलं. तर त्याच्यामुळे आता ह्या बाईकने रिसर्च केला लंडनच्या टॅक्सी ड्रायव्हर्स. तर लंडनच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या अनेक ठिकाणून आले, अनेक देशातून आले, अनेक प्रांतातून, अनेक धर्म जाती वंश सगळ्याचे आहेत. सगळ्यांच्या ब्रेनमध्ये एक विशिष्ट भाग वेल डेव्हलप सापडला. कारण ते VIने सांगितलं की लंडनमधल्या कॉम्प्लेक्स रोड नेटवर्कनी त्याला बरोबर इच्छित स्थळी पोहोचवत होते, ते व्हिज्युअलाइज करत होते रस्ता आणि त्याच्यामुळे तो नॅव्हिगेशनल इंटेलिजन्सचं केंद्र वेल डेव्हलप होतं. यूज इट ऑर लूज इट. त्याच्यामुळे आता शाळेमध्ये सगळ्या बुद्धिमत्ता विकसित करणारी गोष्टी झाली. ह्या ज्या 2 बुद्धिमत्ता आहेत म्हणजे भाषिक आणि तार्किक, या 2च बुद्धिमत्तांचा विकास करणं आपण थांबवलं पाहिजे. IQ टेस्ट ज्या असतात त्या फक्त याच्यावर होतात. ओके, IQ टेस्ट त्या फक्त या 2 बुद्धिमत्तांवर होतात. ज्या मुलांचा IQ कमी आहे त्यांचे पालक त्यांना कमी श्रेणीतले समजू लागतात, त्यांचे शिक्षक त्यांना कमी श्रेणीतले समजू लागतात, पण ते अवैज्ञानिक आहे. तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो, विनोदी गोष्ट. आयझॅक असिमोव नावाचे मोठे विज्ञान कथालेखक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांचा IQ होता 160. म्हणजे जगातल्या मोस्ट पॉवरफुल IQs पैकी त्यांचा IQ होता. लोक म्हणायचे नाही नाही तुमचा IQ वगैरे, पुन्हा टेस्ट घेतली तरी त्यांचा 160 होता. आयझॅक असिमोवला स्वतःच्या IQविषयी फार काही कौतुक नव्हतं. कारण ते असं म्हणायचे की मी ज्यावेळेला माझी गाडी नादुरुस्त होते त्यावेळी ज्यावेळी गॅरेजमध्ये जातो तर माझा जो मेकॅनिक आहे तो काय करतो, ती गाडी चालू करून त्याच्या आवाजावरून चालतो की हा बिघाड झालेला. मला तर काही सांगता येत नाही, म्हणजे त्याची बुद्धिमत्ता जास्त दिसते माझ्यापेक्षा असं त्यांना वाटायचं. एक दिवशी काय होतं, ते गाडी घेऊन जातात, हा दुसरी गाडी दुरुस्त करत गाडीच्या खाली झोपलेला असतो. तो डोकं बाहेर काढतो असं आणि तो म्हणतो की मी तुम्हाला गोष्ट सांगतो. काय म्हणजे एक अंध व्यक्ती एका दुकानामध्ये गेला आणि त्यांना खिळा हवा म्हणून त्यांनी असं मूक बधीर व्यक्ती दुकानात गेली, त्यांना खिळा हवा होता म्हणून त्यांनी असं ठोकून टाकलं. तर दुकानदारांनी हातोडा घेऊन मग त्यांनी पुन्हा नीट ॲक्शन करून टाकलं. मग तो ते खिळे घेऊन ते गेले. म्हणजे नंतर एक अंध व्यक्ती आहे, तर ती अंध व्यक्ती तिला कात्री हवी, तर ती कात्री कशी मागेल? आयझॅक तुम्ही मला सांगता का की अंध व्यक्ती कात्री कशी मागेल? तर आयझॅक असिमोव म्हणाल ते असं करून मागेल. तो मेकॅनिक खालून म्हणाला अहो असं काय करताय, ते थोडीच मूक बधीर आहे, ते अंध आहेत, ते तोंडाने मागतील म्हणा.
त्याच्यामुळे कोणाचा ऐकून जर रिग्रेट असला तरी तो निर्णयाचा निर्णय असतो. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला कमी समजायचं सुद्धा बंद करू नका. माणसाला मन आहे आणि संगणक फक्त अल्गोरिथम्स काम करतात. माणसाचं मन हे खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विहार करतं आणि त्याच्यामुळे त्यांना व्यक्तिनिष्ठता आहे. आपण प्रत्येकजण व्यक्ती विभिन्न आहोत. व्यक्ती अनुरूपता हे आपल्या शिक्षणाचं मुख्य हे असलं पाहिजे. पण प्रत्येकजण वेगळा आहे. आपल्या ते कोणीही सारखे नाही आणि प्रत्येक जण वेगळा असल्यामुळे आपल्याला पर्सनलाइज अशा शिक्षणाची गरज आहे. अशा प्रकारच्या संधींची आपल्याला गरज आहे आणि आपल्याला कर्तृत्वाची आस असते. यायला असं कर्तृत्वाची आस वगैरे काही नसते. त्याच्यामुळे त्याचप्रमाणे आपल्याला ज्या भावना असतात त्या किती प्रकारच्या असतात. म्हणजे 6 भावना आहेत मुख्य. तुम्हाला चेहरे दिसतात बरोबर, पण त्याच्या 270 आविष्कार तुम्ही करत असतात आणि दुसऱ्या माणसाला ते कळतात. त्याप्रमाणे दुसरी माणसं प्रतिसाद देतात. आता हे शिक्षण आपल्याला आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही निरनिराळ्या भावमुद्रा करता. त्याच्यातून तुम्हाला 7000 निरनिराळे चेहरे व्यक्त करता येतात आणि त्याच्यातून तुम्ही एकमेकांना कम्युनिकेट करता, एकमेकांशी संवाद साधता. त्याचबरोबर तुम्ही एकमेकांना समजून घेता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तितक्या लवकर प्रतिसाद त्यांना देऊ शकता किंवा प्रतिक्रिया देऊ शकता. या तुमच्या बुद्धिमत्ता आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एक भावनिक बुद्धिमत्ता असते. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द. तुम्ही हार मानत नाही. तर ती बुद्धिमत्ता आता विकसित करण्याची गरज आहे. त्याचबरोबर तुम्हाला दुसऱ्याचं दुःख कळतं, त्याच्याविषयी सहानुभूती वाटते. या गोष्टींना याच्यापुढे फार महत्त्व येणार आहे जगामध्ये. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी ह्या गोष्टी आता तुम्ही त्याचा रियाज करणं हे आवश्यक आहे. शाळेमध्ये याचं शिक्षण होतं की नाही याला आता महत्त्व आहे. त्याचबरोबर तुमची इच्छाशक्ती आणि मनोधैर्य ह्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही घाबरून जाता का की तुम्ही निर्भय राहता. अडचणीच्या वेळी तुम्ही डोकं थंड ठेवून ॲक्शन घेता का ह्याला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर तुम्ही पुढाकार घेऊ शकता की फक्त कोणीतरी आपल्याला सांगेल त्याची वाट बघत बसता. ही महत्त्वाची गोष्ट आहे. स्मॉल डेटा सेट्सवरून निर्णय घेता येतात आपल्याला. घ्यायला लार्ज डेटा सेट लागतात. म्हणजे इथे तुम्ही बघितलं तर 2-4 मांजरांची चित्र दाखवली की पुरे होतात. यायला 10 लाख चित्र दाखवावे लागतात तेव्हा गोष्टाला कळतात हे मांजर आहे. तुम्हाला पटकन कळतं. मग अशी हे दाखवण्याची गरज होती. त्याच्यामुळे या निरनिराळ्या गोष्टींचा शिक्षणामध्ये विचार आता शिक्षकांनी केला पाहिजे. खूप सिरियस झालं पाहिजे याच्याविषयी. नाहीतर मग आपल्या मुलांचं भवितव्य हे सुरक्षित नाही हे आपण समजलं पाहिजे. इंजिनिअरिंगसाठी लागणारं बुद्धिचातुर्य याचा रियाज आता होत होता. कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो का आपण. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रश्न विचारतो का. कारण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये आता तुम्हाला प्रश्न चांगले विचारता आले तर तो उत्तर देणार आहे. तुम्हाला प्रश्नच विचारता आले नाही तर चॅट जीपीटी काय त्याचा आजोबा आला तरी काही उपयोग होणार. कारण तुम्हाला विचारण्याचं कुतूहलच नाही आहे. मग तुम्ही काय करणार, त्याचा उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे प्रश्न विचारण्याचा रियाज म्हणजे आता एक वेळ उत्तरं लिहिता आली तरी चालते, पण शाळेमध्ये प्रश्नपत्रिका विकसित करा. अशा प्रकारची कामं आपल्याला मुलांना द्यावी लागतील. त्याच्यातून त्यांचा विकास होणार. ज्ञाननिर्मिती करणं, काहीतरी हाताने करून बघितल्याशिवाय, बौद्धिक कृती केल्याशिवाय, वैचारिक कृती केल्याशिवाय, भावनात्मक कृती केल्याशिवाय ज्ञान निर्माण होत नाही. सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक असं काम केल्याशिवाय ज्ञान निर्माण होत नाही हे गांधींनी आपल्याला सांगितलं. त्याच्यामुळे तसं काम करण्याची संधी मिळणं आणि त्याच्यातून ज्ञानाची निर्मिती होणं. हे आहे की ज्ञान निर्माण करत नाही, तो फक्त आहे ते ज्ञान तुम्हाला मांडून दाखवतो. विचार करणं, विचारांचे व्यूह रचत जाणं, कल्पनांचे व्यूह रचत जाणं, त्याची अर्थपूर्ण अभिव्यक्ती करता येणं. ही अर्थपूर्ण अभिव्यक्ती अतिशय महत्त्वाची. नाही तर ठरलेली उत्तर पुन्हा पुन्हा लिहून दाखवणं म्हणजे आता यंत्र करणं, त्याच्यासाठी तुमची गरजच नाही. त्याच्यामुळे अर्थपूर्ण अभिव्यक्ती आपल्याला करता येते का ह्याला महत्त्व आहे. गुंतागुंतीचे युक्तिवाद करता येतात का, आणि मुख्य म्हणजे अनेक गोष्टी तुम्हाला द्यायचं त्यातून अचूक निवड करता येते का, त्या निवडीच्या स्वातंत्र्याचा विकास तुमच्यामध्ये होतो का, कल्पनाशक्ती तुम्ही लढवू शकता. ह्या सगळ्या गोष्टींची आता आपल्याला गरज आहे.
नवकल्पनांची निर्मिती किंवा वेळा म्हटलं तरी हरकत नाही, तुम्ही नवीन कल्पना निर्माण करू शकता का, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करू शकता का, आणि त्याचबरोबर कल्पनांचे अमर्याद असे विभाग तुम्ही रचत जाऊ शकता का, त्याचबरोबर नव्या संकल्पनांची निर्मिती तुम्ही करू शकता का, अशा अनेक गोष्टींची अज्ञाताचा शोध, अद्भुताचा शोध घेऊ शकता का, त्याचबरोबर तर्क करता येतो का, नवीन अंदाज आडाखे मानता येतात का, त्याचबरोबर प्रयोग रचून ते करता येतात का, नंतर सहसंबंध शोधते ते हा शोधतो, AI शोधतो पॅटर्न्स, पण त्याच्या मागची कारणं तुम्हाला शोधता येतात का, अशी कितीतरी गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते. सिद्धांत मांडता येतात का, प्रमेय सोडवता येतात का, त्याचबरोबर त्या नवीन दोन गोष्टी अतिशय एकमेकांना संबंधित नसलेल्या दोन गोष्टी करून तिसरीच काहीतरी नवीन गोष्ट तुम्हाला तयार करता येते का, याची संधी आता शाळेमध्ये मिळाली. आणि बुद्धिमत्तेच्या पलीकडच्या काही गोष्टी तुम्हाला लाभलेल्या आहेत ज्या AI ला असणं शक्य नाही, कारण बुद्धिमत्ताच नाही. ते काय आहे तर कुतूहल आहे, सर्जनशीलता आहे, ज्ञाननिर्मिती आहे, नवनिर्मिती आहे, प्रतिभा आहे, त्याला आपण ब्रिलियन्स म्हणतो, त्याचबरोबर प्रज्ञा आहे, म्हणजे इंटेलिजन्स नाही, इंटेलेक्ट आहे, म्हणजे लव्ह फॉर लर्निंग, मला शिकण्याविषयी प्रेम निर्माण होतं, मी ज्ञानासाठी ज्ञान मिळवतो, मी एखाद्या आर्टवर्कचं ॲप्रिसिएशन करू शकतो, रसग्रहण करू शकतो, ह्या गोष्टी मला तत्त्वज्ञानात्मक चर्चेमध्ये रस असतो, मी एखादी गोष्ट शिकण्याच्यामध्ये घडवून जाऊ शकतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बुद्धिमत्तेच्या पलीकडच्या आहेत. त्याचबरोबर शहाणपण, कॉमन सेन्स, जजमेंट, अंतर्दृष्टी, यासुद्धा गोष्टी ह्या बुद्धिमत्तेच्या पलीकडच्या आहेत. माझी काही मूल्यांवर श्रद्धा असते आणि त्याच्यासाठी मी काही पणाला लावायला तयार होतो, विवेकपूर्ण वर्तन करतो, शून्यता असते. ह्या गोष्टी आता शिक्षणाचा भाग व्हायला पाहिजे. कारण नुसत्या बुद्धिमत्तेचे प्रांत जे आहेत ते मशीन त्याच्या ताब्यात घेत आहे, हे मी तुम्हाला आता विविध उदाहरणातून दाखवलेलं आहे. आपल्या भोवतीचं जग कसं चालत आहे याच्याविषयी अवेअर असणं, नाही तर आपण फक्त मोबाईलमध्ये गर्क असतो आणि बाजूचं जग कसं चाललं आहे, हवामानात काय बदल होतो आहे, त्याच्याबद्दल मी काय करणं अपेक्षित आहे, मी निदान सिंगल यूज प्लॅस्टिक तरी वापरता कामा नये, अशा छोट्या छोट्या कृतीसुद्धा आपल्याला जगाविषयी सांगून जातात. जी इंग्रजी माध्यमाची मुलं आहेत त्यांना आत्तापर्यंत मी जे बोललो ते 2 स्लाईडमध्ये दाखवणार आहे. आणि ते इथे दिसते की तुम्हाला स्वप्न बघता येतात, तुम्हाला कल्पनाशक्ती असते, तुम्हाला भावना असतात, फिलिंग्स असतात, तुम्हाला संदर्भासह आकलन होतं. तर यायला संदर्भासह आकलन होण्याचा प्रश्न नसतो. तुम्ही व्यक्तिनिष्ठ असे अनुभव घेऊ शकता, बुद्धिचातुर्य असतं, कॉमन सेन्स असतो, अँड सो ऑन. अशा अनेक गोष्टी तुम्ही आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन पुढे जातात. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पण अनेक इंटेलिजंट स्पेसीज ह्या हस्तगत होतात, पण त्याच स्पेशीज टिकून राहतात की ज्या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेतात, असं डार्विन आपल्याला सांगतो. त्याच्यामुळे आता बघा तुम्हाला की एक गणित मी घालतो, म्हणजे तुम्ही फक्त लॉजिकने हे शोधता, हे चूक आहे का बरोबर आहे, हे दाखवलं हे चूक आहे का बरोबर आहे, हे चूक आहे का बरोबर आहे, चूक. कारण डावीकडे 4 आहे आणि 4 कॅनॉट बी इक्वल टू 3+3. मग आता एकच काडी हलवायची आणि हे उत्तर बरोबर, हे समीकरण बरोबर करायचं. एकच काडी हलवायची, करेक्ट. तिने हात दाखवला, इकडची तिकडे करायची, बरोबर. व्हेरी नाईस, गिव्ह अ बिग हँड टू हर. परफेक्ट दाखवलं, म्हणजे तिला हे म्हणायचं, तिला हे म्हणायचं की वरचं चुकीचं आहे, मी एक गाडी हलवली बरोबर आहे. हे लॉजिकल इंटेलिजन्सने कळलं. आता सर्जनशीलतेचं गणित बघा, हे बरोबर आहे का, 3 = 3+3 असं होऊ शकतं का, नाही होऊ शकत, बरोबर, चूक आहे. आता एकच गाडी हलवायची आणि हे बरोबर करून दाखवायचं. आता आली का पंचायत, जमतंय सांगा सांगा. येस येस येस, तिने कोण करून मला दाखवलं बघा. तिने काय सांगितलं, तिने फक्त हाताने कोण करून दाखवलं. तिने हे सांगितलं बघा, प्लस साईन जी होती त्याच्यातली एक उभी काडी आडवी केली, बरोबर आहे. याला म्हणतात सर्जनशीलता.
आता आपल्याला थँक्यू. आता आपल्याला असे प्रश्न शाळेच्या परिस्थितीत घालायचे, हे जर आधी माहिती नसेल तर AI याचं उत्तर नाही देता येत, ते लक्षात ठेवा, पण तुम्ही देऊ शकता. तर आता ही शाळेमध्ये स्वातंत्र्य कसं मिळालं पाहिजे, तर स्वातंत्र्य मिळालं तर मुलं सर्जनशीलता दाखवतात का? तर एक फ्रेंच कादंबरीकार होते, ते तुरुंगात होते. त्यांनी तुरुंगामध्ये असा विचार केला की आपण तुरुंगातून सुटल्यानंतर अशी एक शाळा काढायची की जिथे मुलांना पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं, पूर्ण स्वातंत्र्य. त्यांनी खरंच तशी शाळा काढली आणि एक दिवशी त्यांनी निबंध घातला मुलांना लिहायला, माय फेवरेट वर्ड. मुलं लागली निबंध लिहायला, अनेक निबंध आहे, एकच सांगतो, धुमाल निबंध मुलं लिहितात, सर्जनशीलता, कुठलंच बंधन नाही. एका मुलांनी निबंध लिहिला, माय फेवरेट बर्ड इज अन आऊल. माझा आवडता पक्षी घुबड आहे. मला सांगा तुम्ही हे आहे, पहिलं तरी हे वाक्यामध्ये लिहिलं का? माय फेवरेट बर्ड इज अन आऊल, बट इट इज नॉट सीन ड्युरिंग द डे, इट इज सीन ओनली ड्युरिंग द नाईट. तो फक्त रात्री दिसतो. सो सर, कॅन आय राईट समथिंग अबाउट काऊ? माय फेवरेट बर्ड निबंध चालू आहे. काऊ हॅज 6 sides, front, back, left and right. And sir, at the front it has got 2 horns so that mouth can be located in between, and at the back it has got a long tail so as to flick the flies which would otherwise fall into the middle, and so on. आता वेळेच्या अभावी पुढे नाही सांगत, पण म्हणजे मुलं काय करू शकतात, त्यांना जर भाव दिला ते किती नवीन. आणि हे एका नोबेल पारितोषिक मिळालेल्या कादंबरीमधला निबंध मी तुम्हाला सांगतो. अशा अनेक निबंध मुलं त्या शाळेत लिहित होते. तर आपल्या शाळेत अशी मुलं निबंध लिहू शकतील. मी तुम्हाला अनेक माझ्या आयुष्यातली मुलांबरोबरच्या डायलॉगमध्ये खूप उदाहरणं सांगू शकेन. आता वेळ आपला मर्यादित आहे. जनरेटिव्ह इज नॉट क्रिएटिव्ह, जनरेटिव्ह इज नॉट इमॅजिनेटिव्ह, अँड जनरेटिव्ह इज नॉट इमोटिव्ह. हे लक्षात घेतलं पाहिजे. जनरेटिव्ह AI, जनरेटिव्हचा अर्थ निर्मितीक्षम आणि क्रिएटिव्हचा अर्थ नवनिर्मितीक्षम. आपण नवनिर्मितीक्षम आहोत, नुसते निर्मितीक्षम नाही आहोत, फक्त निर्मितीक्षम आहे. जनरेटिव्ह इज नॉट इमॅजिनेटिव्ह. कल्पना शक्ती आपलं राज्य आहे, आपण राजावर त्याच्याकडे ती नाही आहे. आणि भावनोद्दीपन ज्यावेळेला होतं त्यावेळी ज्या सर्जनशील कृती आपल्याकडे रिमोट ते आपलं साम्राज्य ते राखून ठेवलं पाहिजे. आपण ज्यावेळेला सर्जनशील कृती भावनोद्दीपनी करतो त्यावेळी कधी कधी आपण इरॅशनल करतो. इरॅशनल असं आपली प्रॉपर्टी आहे, जपली पाहिजे. याचा अर्थ हे भाषण झालं की घरी जाऊन सगळ्यांनी इरॅशनल वर्तन करायचं असं नाही. म्हणजे इरॅशनॅलिटी फॉर सर्जनशील. नवी कल्पना ज्या असतात ते इरॅशनल असतात, पण त्याच्याने आपल्याला खूपच आनंद मिळतो नाही का. त्याच्यामुळे ही आपली प्रॉपर्टी आहे, पण त्याच्यामुळे आपण ती जपली पाहिजे. आता आपण शेवटाकडे येतो. आम्हाला कसं यायला पाहिजे, तर ह्या मागण्या आपण केल्या की आम्हाला तो पारदर्शक पाहिजे, तो सेफ पाहिजे, सिक्युअर पाहिजे, इम्पार्शल पाहिजे, तो रोबस पाहिजे, तो अकाउंटेबल पाहिजे, तो रिस्पॉन्सिबल पाहिजे. ह्या गोष्टी आता आपण नागरिक म्हणून आपले हक्क म्हणून मांडल्या पाहिजे, नाहीतर त्याचा दुरुपयोग आपल्या विरुद्ध होऊ शकेल. त्याच्यामुळे आपण आता मागणी काय केली पाहिजे. मी एक विनोबांचा शब्द वापरला, एक महात्मा गांधींचा शब्द. आम्हाला सत्यग्राही AI पाहिजे, म्हणजे तो सत्यच ग्रहण करेल, असत्य बाजूला काढेल, असा AI आम्हाला पाहिजे. तो आमचा समाज म्हणून हक्क आहे. असं आपण AI निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर प्रचंड दबाव आणला पाहिजे, नाहीतर तो आपल्याला फसवू शकतो. खोटं सांगू शकतो, धानांत खोटं सांगून फसवू शकतो, ब्रेन वॉश करू शकतो. आपल्याला आता फक्त तो तुमचे फक्त बँक अकाउंट हॅक करणार नाही, तो फक्त तुमचे ईमेल ID हॅक करणार नाही आहे, ईमेल अकाउंट्स. तो फक्त तुमचे स्मार्टफोन किंवा तुमचे कम्प्युटर हॅक करणार नाही आहे. यू विल बी हॅक. तुम्ही कोणाला मत द्यायचं
तुम्ही कोणाशी लग्न करायचं, तुम्ही काय विकत घ्यायचं, याचे सगळे निर्णय, तुम्ही कुठली व्हिडिओ बघायची, कुठला चित्रपट बघायचा, हे सगळे निर्णय परस्पर होते. पण तुम्हाला असं वाटत राहील की तुम्ही तुमच्या प्रेमीने हे निर्णय घेतले. इतकंच नव्हे तर तुम्हाला ब्रेन वॉश करून तुम्ही अमुकामुका मत द्या या निष्कर्षापर्यंत आणलं जाईल आणि ते तुम्हाला इतकं पटलेलं असेल की तो तुमचाच निर्णय असं तुम्हाला वाटेल आणि तुम्ही दुसऱ्यांना सांगाल की तेच मत द्या. ओके, दिस इज कॉल्ड हॅकिंग. त्याच्यामुळे आपल्याला सत्यग्राही तो पाहिजे आणि सत्याग्रही तो पाहिजे. तरच मग एआयचा मानवजातीसाठी उपकारक असा उपयोग होऊ शकतो. आणि हे फक्त आपण घडवून काढू शकतो, ते दुसरं कोणीतरी आपल्यासाठी करणार नाही. पण त्याच्यामुळे आपण सजग असण्याची गरज आहे. पण त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल तर एवढ्या सगळ्या गोष्टी करा. आता शाळा कॉलेजांचं कर्तव्य काय की तसं प्रबोधन करणं, तशा प्रकारे मुलांमध्ये जागृती करणं आणि पुढे कदाचित आपल्याला आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करावं लागेल. जसं 1945 साली नागासाकीवर ॲटम बॉम्ब पडल्यानंतर पुढे मग मानव वस्तीवर ॲटम बॉम्बचा उपयोग आतापर्यंत झालेला नाही. याचं कारण काय तर आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण झालं आणि त्याचं फ्रेमवर्क इतकं कॉम्प्लेक्स आहे की कुठलाही राष्ट्राध्यक्ष तसा विचार करू शकत नाही. दुसरं उदाहरण, आपण जी औषधं विकत घेतो त्या औषधांच्या बॉक्सेसवर सगळं लिहिलेलं असतं, याच्यात काय इन्ग्रेडियंट्स आहेत, काय त्याच्या वेबसाईटवर गेलं की त्याचे साईड इफेक्ट्स काय ते सगळं घोषित करावं. त्याच्या अनेक क्लिनिकल ट्रायल्स केल्याशिवाय ते औषध बाजारात येऊ शकत नाही. त्याचे कायदे आहेत. ते कायदे का झाले तर लोकांनी त्याच्याविरुद्ध आंदोलनं केली म्हणून ते कायदे झाले. आणि त्याच्याच सारखं आता एआयच्या बाबतीत तुम्ही लॅबमध्ये रिसर्च काही करा, पण तुम्हाला पब्लिक रिलीज करायचं असेल तर ह्या सगळ्या बंधनातून तुम्ही पास झालं तरच तुम्हाला तो करता येईल. अशा प्रकारची व्यवस्था ही आता आपल्याला समाजामध्ये जागृती करून निर्माण करणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आता आपल्या अखेर शेवटी 1-2 संदेश देऊन मी तुमची रजा घेणार. पहिली गोष्ट म्हणजे आता याच्यापुढे काय झालं पाहिजे, माणसाला अधिक चांगला माणूस होऊ द्या आणि यंत्राला अधिक चांगलं यंत्र होऊ द्या. त्याचं कारण काय तर आता नव्या जगाला सामोरं जाण्यासाठी या दोघांच्या भागीदारीची आपल्याला गरज आहे. त्याच्यामुळे सर्जनशील, विवेकी आणि पर्यावरण स्नेही असे विद्यार्थी घडवणं हे आता आपल्या शिक्षण संस्थेचं कर्तव्य आहे. आप्पासाहेबांचे त्यांना खरी आदरांजली कशातून ठरेल तर ती ह्याच्यातून होईल. दुसरी गोष्ट काय की आपल्यासमोर अनेक जटिल समस्या आहेत. फॉर एक्झाम्पल ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आहे. तिचं निराकरण आपण मानवी बुद्धिमत्तेने अजून करू शकलेलं नाही. त्याच्यामुळे ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मानवी बुद्धिमत्तेची गरजच आहे, तिची मदत घ्यावी लागेल. आणि म्हणून मानवी बुद्धिमत्तेला चांगली न मानवी बुद्धिमत्ता निर्माण करण्यासाठी पराकाष्ठा करावी लागेल. आणि त्याच्यामुळे ह्या दोन बुद्धिमत्ता इतक्या एकमेकांपासून परस्पर भिन्न आहेत जे मी तुम्हाला दाखवलं की कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते आणि मानवी बुद्धिमत्तेची निखळ वैशिष्ट्य काय, तर इतक्या एकमेकांशी परस्पर पूरक असू शकतात. परस्पर भिन्न आहेत म्हणून एक दुसरीची जागा घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळे त्या आपल्या शत्रू किंवा प्रतिस्पर्धी किंवा वैरी अशा नाही आहेत. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्या परस्पर पूरक आहे, त्या एकमेकांची पुष्टी नाही आहे, त्या सप्लिमेंटरी नाही आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहे. तिला जे येतं ते मला येत नाही, मला जे येतं ते तिला येत नाही. त्याच्यामुळे आम्ही दोघं चांगली पार्टनरशिप करू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला आता भागीदारी करण्याची गरज आहे. त्या दोन बुद्धिमत्तांची भागीदारी हे पुढचं विश्व आहे आणि त्याच्यामुळे इतके छान छान उपयोग त्याचे आपण करू शकतो. मी हे सगळे करतोय म्हणून मी तुम्हाला खात्रीने सांगतो की एआयचा उपयोग मी काय काय करतोय. तो माझा लर्निंग बडी आहे, तो माझा वर्किंग बडी आहे, तो माझा ॲसिस्टंट आहे. सगळ्या गोष्टी इथे दाखवल्या त्यांनी करतोय. तुम्ही पण करा आणि त्याच्यामुळे तुम्ही अधिक उत्पादक व्हा. तुमची सर्जनशीलता वापरण्यासाठी तुम्ही अधिक मोकळे व्हा. तुम्हाला नवीन प्रकारचे रोजगार, नवीन प्रकारचे करिअर्स मिळतील. या सगळ्या दिशेने आता आपल्याला प्रवास करायचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शिक्षणाचा हेतू आता असा बदलायचा. अखेर शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगून तुमचं मनोरंजन करून तुमची रजा घेणार.
बरेचसे लोक असं म्हणतात की आम्ही सगळं मानवी बुद्धिमत्तेनेच करू, की तुमची कृत्रिम बुद्धिमत्ता डेंजर आहे, आम्ही तिचा काही पुरस्कार करत नाही. त्या लोकांसाठी एक गोष्ट सांगणं तुमची रजा घ्या. धर्मराज सर, वेळेची मर्यादा ओलांडली आहे त्याबद्दल आधीच माफी मागतो. आणि शेवटचं, संयोजकांचा जीव आता भांड्यात पडेल. बरोबर आहे विनोद सर? तुम्हाला या चित्रामध्ये आयफेल टॉवर दिसतंय पॅरिसमध्ये. पॅरिसमध्ये वर्ल्ड ट्रेड फेअर होणार आहे. पण त्यासाठी गुस्ताव आयफेलने ठरवलं की आपला फ्रान्स हा देश हा फक्त कलावंतांचा किंवा कलेचा देश नसून हा अभियांत्रिकीमध्ये सुद्धा एक मोठी शक्ती आहे असं जगाला दाखवून द्यायचं. म्हणून त्या ट्रेड फेअरचं चिन्ह म्हणून मोठं असं लोखंडी टावर उभारायचं ठरवतं पॅरिस शहरात. आता आमच्या रम्य पॅरिस नगरीमध्ये हे असं लोखंडाचा सांगाडा काय उभारत आहे म्हणून पॅरिसमध्ये नागरिक त्याच्या विरुद्ध आंदोलन करायला सुरुवात करतात. त्यांचं नेतृत्व करत असतो हा गाय डी मोपासा. हा एक फ्रेंच लघुकथा लेखक आणि कादंबरी. तो त्यांचं नेतृत्व. तो काय करतो, तो असे भारी भारी लेख लिहितो आयफेल टॉवरच्या विरुद्ध की गुस्ताव आयफेल पण त्याला उत्तर देऊ शकतो. आता ट्रेड फेअर जवळजवळ येते. शेवटी आयफेल काहीतरी उद्योग करतो आणि ते टॉवर उभं करतो एकदाच. ट्रेड फेअर संपतो. संपल्यानंतर हा डी मोपासा रोज ते टॉवर चढून जातो. आता आपण जे जातो, मी बरेच वेळा गेलो लिफ्टने जातो. आता काही एवढे जिथे चढायला लागले त्यामुळे लिफ्ट नव्हतं, तो रोज चढून जाईल. वरती कॉफी बार होती. त्या कॉफी बारमध्ये हा प्राणी बसायचा आणि आयफेल टॉवरवर तुफान टीका करणारा लेख लिहायचा. खाली यायचा आणि वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करायचं आणि ते शीर्षक असायचं आयफेल टॉवरवरून. रोज लेख लिहायचा. शेवटी त्याला एका समारंभामध्ये पॅरिसचे नागरिक काढले आणि त्याला म्हटलं, अरे मी तू रोज आयफेल टॉवर चढून जातोस, त्याच्या विरुद्ध लेख लिहितोस, हे विसंगत नाही का? मुळीच नाही, फार सुसंगत आहे. एवढे कसं? त्यामुळे आता अख्ख्या पॅरिस शहरामध्ये एकच जागा अशी शिल्लक आहे की जिथून फक्त रम्य पॅरिस नगरीच दिसते आणि आयफेल टॉवर मुळीच दिसत नाही. अशी एकमेव जागा म्हणजे आयफेल टॉवर. त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचं की आता ब्रेन मॅपिंग वरचं रिसर्च होतोय. त्याच्यामुळे मानवी बुद्धिमत्तेच्या रम्य नदीचं दर्शन हे तुम्हाला न मानवी बुद्धिमत्तेच्या आयफेल टॉवरवरूनच होणार आहे. त्याच्यामुळे या दोन्ही बुद्धिमत्तांची आपल्याला भागीदारी आता साधणं आवश्यक आहे. आणि या दोन बुद्धिमत्ता या जरी आपण तिला जन्म दिला असला तरी आता ही बुद्धिमत्ता आपली बुद्धिमत्ता कशी आहे ते समजण्यासाठी उपयोगी येणार आहे. आणि त्याचबरोबर या परस्परांची जी भागीदारी आहे या बुद्धिमत्तांचा असा एक दुहेरी गोफ मिळला जाणार आहे या पुढच्या काळामध्ये. आणि या दोन्ही बुद्धिमत्ता एकमेकींना समृद्ध करत आहेत. आणि त्याच्यामुळे आपलं आता काम काय की या बुद्धिमत्तेबरोबर पार्टनरशिप करायची आणि मानवी जीवन अधिक सुखी कसं होईल, सर्व जीवनातींचं रक्षण कसं होईल या पृथ्वीवरच्या. आपला एकमेव प्लॅनेट आहे की ज्याच्यावर जीवन आहे. तो प्लॅनेट समृद्ध कसा होईल, तो ग्रह आपला समृद्ध कसा होईल ह्याचा विचार करायचा आणि तशी कृती करायची, कसा अभ्यास करायचा, संशोधन करायचं आणि मोठं व्हायचं. हा आपल्या पुढचा आता मार्ग आहे. आणि हे सगळं जे केलं मी आता प्रेझेंटेशन तुमच्यासमोर, त्याच्यासाठी मला एवढ्या माझ्या सहकार्यांनी मदत केली. ते पुण्याला असतात, त्यांना सगळ्यांना ऐकू जातील अशा जोरदार टाळ्या वाजवा. तुमच्यासाठी एवढी चित्र काढणं माझ्या एकट्याला शक्य नव्हतं. एवढ्या जणांची मी मदत घेतली तेव्हा एवढ्या सगळ्या साईडमध्ये सुंदर सुंदर चित्र निर्माण झाली. त्या सगळ्यांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आणि मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. संयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद.